दिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय संत जगमित्रा नागा महाराज की जय। मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली मने इच्छा पुरविली मन मावली सकळांची। पवित्र भूमी श्री क्षेत्र परळी भगवान वैद्यनाथाच्या अधिष्ठानासमोर महान भगवत भक्त श्री संत जगमित्र नागा महाराज यांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये वैकुंठवासी श्रद्धेय लिंबाजी भंडारे आणि आईसाहेब म्हणजेच अण्णाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त भंडारे परिवाराच्या तर्फे चालू असणाऱ्या या 3 दिवसीय प्रवचनमालेतील मन करा रे प्रसन्न या विषयाच्या दुसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे। या अभंगाचा विचार आध्यात्मिक आणि सामाजिक अशा दोन्ही अंगाने सद्य कालामध्ये महत्त्वाचा आहे असा विचार आपला कालपासून सुरू आहे। काल आपण या अभंगाचा विचार किंवा या विषयाचा विचार करत असताना मन करा रे प्रसन्न यामध्ये करा हा शब्द उपदेशवाचक आहे आणि उपदेशाचा अर्थ नेमकं काय आहे याचं चिंतन आपण काल केलं। उपदेश शब्दाची व्याख्या पाहिली, उपदेशाची गरज मानवी जीवनामध्ये का आहे याची काही कारणं शोधण्याचा प्रयत्न आपण केला। उपदेश शब्दाचा तात्विक अर्थ काय आहे हेही आपण पाहिलं आणि त्या दृष्टीने महाराजांनी केलेला हा जो अभंगातला विचार आहे तो सद्य कालामध्ये किती महत्त्वाचा आहे याचा विचार करताना एका महत्त्वाच्या भूमिकेवर काल आपण येऊन थांबलेलो होतो। मन करा रे प्रसन्न म्हणत असताना मनाची जी भूमिका आहे ती भूमिका या संपूर्ण लौकिक जीवनामध्ये द्वंद्वाच्या पलीकडे जाण्याकरिता किती महत्त्वाची आहे हे सांगताना काल आपण एका ओवीचा विचार करून थोडासा विस्तार केला। सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी। याचा अर्थ सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचावं, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचावं, निर्द्वंद्व होता आलं पाहिजे। त्याच्याशिवाय ही स्थितप्रज्ञता आपल्या जीवनामध्ये येणार नाही। आणि त्या स्थितप्रज्ञतेचा विचार जो गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितला त्या विचाराचा काही थोडासा मागोवा घेण्याचा काल आपण प्रयत्न करत होतो। मी याला धरून एक वाक्य असं बोललो होतो की स्थितप्रज्ञ हा शब्द जर थोडासा कठीण वाटत असेल तर 4 आश्रमापैकी असलेल्या वानप्रस्थ आश्रमाचा विचार हा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे। जरी ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या 4ही आश्रमामध्ये धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलेलं आहे। साधारण जुने कीर्तनकार असं सांगायचे की पहिली 1 ते 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम, 25 ते 50 वर्ष गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वर्ष वानप्रस्थ आश्रम आणि 75 ते 100 वर्ष संन्यासाश्रम असं एक साधारण जुने कीर्तनकार एक गणित सांगायचे। आता हे 100 वर्षाची मर्यादा धरून सांगायचे, आपण काही तिथपर्यंत जात नाही त्यामुळे हे गणित आपल्याला लागू पडत नाही, पण शतवर्षाची गणना हे पकडून चाललेलं गणित आहे। गणित जे असेल ते असेल, मला त्याच्यातही जास्त गुंतायचं नाही आहे। परंतु या 4ही आश्रमामध्ये कोणता आश्रम धन्य आहे हे सांगताना शास्त्रांनी आम्हाला सांगितलं धन्यो गृहस्थाश्रम हा, गृहस्थ आश्रम हा धन्य आहे। याचं कारण असं सांगितलं आहे बाकीचे 3ही आश्रम
हे गृहस्थ आश्रमावर अवलंबून आहेत. जरा बारीक ऐका. ब्रह्मचर्य आश्रम त्याची उपजीविकासुद्धा गृहस्थ आश्रमावरच अवलंबून आहे. वानप्रस्थ आश्रम त्यांची उपजीविकासुद्धा गृहस्थ आश्रमावरच अवलंबून आहे. आणि संन्यास आश्रम त्यांची उपजीविकासुद्धा गृहस्थ आश्रमावरच अवलंबून आहे. जर गृहस्थ आश्रमच नसेल तर मग या तीनही आश्रमांची उपजीविका चालणार कशावर? आणि म्हणून शास्त्रांनी सांगताना सांगितलं की धन्यो गृहस्थ आश्रम हा, गृहस्थ आश्रम हा धन्य आहे. पण असं जरी असलं तरी जगण्याच्या दृष्टीने कठीण आश्रम जर कोणता असेल तर तो वानप्रस्थ आश्रम आहे असं मला वाटतं. मी त्याची कारणं सांगून पुढे जातो. वानप्रस्थ आश्रमाची व्याख्या काय? आपल्याला संतांनी करून दिलेली व्याख्या जर ऐकायची झाली तर ती व्याख्या अशी सांगितली, संयोगी वियोग. वानप्रस्थ आश्रमाचं चिंतन करताना आम्हाला संत वाङ्मय असं सांगतं, थोडा आवाज कमी करा, संयोगी वियोग असं सांगतं. याचा अर्थ काय? प्रपंचात राहूनही, म्हणजे थोडं सोप्या शब्दात ऐकायचं झालं तर आपणच निर्माण केलेली आपली स्थावर मालमत्ता किंवा आपणच बांधलेलं घर आणि त्या घरात राहूनही हे घर माझं नाही या वृत्तीमध्ये येणं, याला वानप्रस्थ आश्रम म्हटलं जातं. याला संस्कृतमध्ये इदम न मम या वृत्तीमध्ये येणं. आणि मला वाटतं की हे कठीण आहे. इदम न मम म्हणणं हे फार कठीण आहे. मी तुम्हाला संस्कृतमध्ये 3 शब्द सांगतो. मम 1, न मम 2 आणि इदम न मम 3. हे तीनही शब्द जरा बारकावेने ऐका. मम 1, न मम 2 आणि इदम न मम 3. सोप्या शब्दात याचे अर्थ असे आहेत. मम म्हणजे माझं, न मम म्हणजे माझं नाही आणि इदम न मम म्हणजे हे माझं नाही. मम म्हणणं सोपं आहे, न मम म्हणणंही सोपं आहे, पण इदम न मम म्हणणं फार कठीण आहे. हे घर माझं आहे म्हणणं सोपं आहे, दुसऱ्याच्या घराकडे बोट करून हे घर माझं नाही म्हणणं हेही सोपं आहे, पण मीच बांधलेलं माझं घर माझं नाही म्हणणं फार कठीण आहे. आणि मला वाटतं की या स्थितीमध्ये जाणं याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हटलं जातं आणि या स्थितीमध्ये येणं यालाच वानप्रस्थ आश्रम म्हटलं जातं. आणि ह्या स्थितीमध्ये जाण्याकरिता ज्या इंद्रियाची महत्त्वाची आवश्यकता असते त्याचं नाव आहे मन. त्याचं नाव आहे मन. कारण मम न मम इदम न मम या भावना जिथं तयार होतात ते मन आहे. आणि म्हणून मनाच्या प्रसन्नतेचा प्रवास करायला निघाल्यानंतर या 3 भूमिका, या 3 भूमिकेमधून ममपासून सुरू झालेला प्रवास इदम न मम या भूमिकेमध्ये गेला. मी थोडं बोलतो. मम म्हणणं ही मनाची अप्रसन्नता आहे आणि इदम न मम म्हणणं ही मनाची प्रसन्नता आहे. असा प्रवास आहे. मी त्याच्या भूमिका आणखीन पुढं मांडेन. माझं नाही आणि हे माझं नाही या ज्या टप्प्याटप्प्याने चाललेला प्रवास आहे, हा वानप्रस्थ आश्रमातला प्रवास किंवा हा स्थितप्रज्ञाचा सांगितलेला प्रवास हा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा सांगितला जातो. आणि म्हणून एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये तुकाराम महाराजांना सांगावंसं वाटलं जगाला की काय सांगावं या जगाला, उपदेश करताना काय करावा. मन करा रे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. हे महाराजांना एका विशिष्ट कालावधीमध्ये या जगाच्या समोर मांडावंसं वाटलं. माझा प्रश्न कधी कधी असा येतो की मन करा रे प्रसन्न असं जर महाराज सांगत असतील तर ही प्रसन्नता शब्द मनाच्या संबंधाने आणण्याच्या पाठीमागं नेमकं तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे. प्रसन्न हा शब्द बरं महाराज असं म्हणत नाही आहेत शरीर करा रे प्रसन्न असं म्हणत नाही आहेत. महाराज म्हणतात ते मन करा रे प्रसन्न असं म्हणतात. मानसशास्त्राचा मी एक विद्यार्थी असल्यामुळे एक वाक्य सांगून पुढे जातो. ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. बघा पटतंय का? ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. थोडं हेच वाक्य उलट्या पद्धतीने सांगू. चेहरा पाहिलं की कळतं मनात काय चाललंय. याला इंग्रजीमध्ये फेस रिडिंग नावाचा शब्द आहे. फेस रिडिंग म्हणतात. चेहरा पाहिलं की कळतं मनात काय चाललंय. आणखीन थोडं पुढं बोलू.
चेहरा पाहिलं की कळतं मनात काय चाललंय. ही कला अलीकडल्या काळामध्ये दोन लोकांना जास्त आहे. एक महाराज लोकांना आणि दुसरी राजकारण्यांना. महाराज राजकारणी असं नाही म्हणत मी, थोडं मध्ये थांबतोय. आम्हा महाराज मंडळींनाही चेहरा बघितलं की कळतं यांना कोणती तारीख पाहिजे, कशा करता आलेले आहेत, कोणत्या गावचे आहेत, कळतं ते. चेहरा वाचता आला पाहिजे. त्या कृष्णचरित्रामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घराचा पत्ता, यशोदेच्या घराचा पत्ता महादेवानी महादेवीच्या रूपामध्ये येऊन गोकुळामध्ये विचारायला सुरुवात केली. आता ती कृष्णचरित्रातली कथा फार मोठी आहे, मला त्याच्यात विस्तार करण्यात वेळ घ्यायचा नाही आहे. फक्त जिथं बोलायचं आहे तिथं घेऊन जातो. भगवान शंकरांनी महादेवीचं रूप घेतलं म्हणे, कारण भगवान शंकर जेव्हा बाळकृष्णाला पाहण्याकरिता निघाले, बरं का बघायला निघाले? कारण भगवान शंकराचं दैवत म्हणजे भगवान श्रीहरी आहेत. कारण ज्ञानोबा हरिपटामध्ये रोज आम्हाला सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. भगवान शंकरांनी असा विचार केला की आपलं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये अवताराला आलेला आहे हे कळाल्यानंतर कैलासपती शिवशंकर महादेव कैलासातून निघाले. कुठं निघाले? गोकुळाकडे निघाले. कशा करता? तर ते भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरिता निघाल्याबरोबर पार्वती मातेने भगवान शंकराकडे पाहिलं आणि विचारलं, ओ कुठे निघालात? बसा खाली. म्हणजे आपल्याला जसं घरात म्हणतात ना, मी इकडं लाईन केली, असा हात केला आपल्याला, तसं तिथंही चाललंय. फक्त त्यांचं झाकून चाललंय, आपलं जरा गावभर होतं एवढंच आहे. कुठं निघालात? बसा खाली. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती कमीत कमी देवदेवाला जाताना तरी अडवू नको. ओ निघाला कुठं मला न सांगता? भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती माझं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरी अवताराला आलेले आहेत आणि त्या बाळकृष्णाला पाहण्याकरता निघालो आहे. पार्वती मातेने विचारलं, बाळकृष्णाला पाहायला निघालात? हो. आणि हे असं व्याघ्रांबर गुंडाळलेलं, अंगाला राख लागलेली, जटा वाढलेल्या, हे असं, हे काही बरं दिसतंय का? भगवान शंकरांनी विचारलं, का बरं दिसत नाही का? पार्वती मातेने सांगितलं, उगं मी म्हणून. आता मी पुढलं वाक्य सांगत नाही. आम्हा महाराज लोकांना हे रोज ऐकावं लागतं आणि परळीला पिशवी घेऊन यावं लागते, अशी परिस्थिती आहे आमची. हे काही बरं आहे का? मग काय करू? मग पार्वतीने सांगितलं की बाळकृष्णाला पाहायला जायचं आहे, तर हे कैलासपती शिवशंकर महादेव हे मोठेपण बाजूला टाका. एक बारीक वाक्य सांगतो, नीट लक्ष द्या. कैलासपती शिवशंकर महादेव ही मोठेपणाची झालर बाजूला टाका, कारण ही मोठेपणाची झालर बाजूला टाकल्याशिवाय बाळकृष्णाच्या भक्तीचा आनंद भोगता येणार नाही. बाळकृष्णाच्या भक्तीचा आनंद भोगता येणार नाही. याहीपेक्षा आणखीन थोडं सोपं बोलायचं झालं तर, मोठेपणाची झालर बाजूला टाकून सामान्य झाल्याशिवाय भजनाचा आनंद घेताच येत नाही. याला अगोदर मोठेपण बाजूला टाकावं लागतं. आपुले ते थोरपण विसरला नारायण. मोठेपणा बाजूला टाकता आला पाहिजे, लहान होता आलं पाहिजे. अहो मला सांगा, ज्ञानोबांनी एवढं गोड वर्णन केलं आहे भगवान श्रीकृष्णाचं, म्हणजे ज्ञानेश्वरी इतकं आम्हाला देऊन जाते, फक्त त्या अंगाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. भगवंताच्या बद्दल बोलताना ज्ञानोबा पहिल्याच अध्यायामध्ये असं सांगतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. पार्थ या शब्दाचा अर्थ अर्जुन. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवान करायला लागले हे म्हणताना ज्ञानोबा बोलतात, देखा नवलतया प्रभूचे. भगवंताची ही क्रिया ज्ञानेश्वर महाराजांना नवलाईची वाटायला लागली. का नवलाईची वाटायला लागली? याचं कारण असं आहे, प्रभू असलेले, मालक असलेले भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत आणि सेवक असलेला अर्जुन त्या रथामध्ये मालकाच्या भूमिकेमध्ये आहे. तो खुर्चीवर बसलेला आहे, उंच आसनावर बसलेला आहे.
त्या उंच आसनावर अर्जुन बसलेला आहे आणि भगवान मात्र खाली बसलेले आहेत. अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या हातामध्ये आहेत. जरा आणखीन थोडं पुढं बोलतो. अर्जुन भक्त आहे. श्रीकृष्ण परमात्मा हे देव आहेत. देव असलेला कृष्ण परमात्मा भक्ताच्या भूमिकेत आहे आणि भक्त असलेले अर्जुन देवाच्या भूमिकेत आहेत. नोकर किंवा सेवक असलेला अर्जुन मालकाच्या भूमिकेत आहे आणि जगाचा मालक असलेले भगवान आता सेवकाच्या भूमिकेत आहेत. मालक असलेले भगवान सेवकाच्या भूमिकेमध्ये येतात, ही नवलाईची गोष्ट आहे. थोडं आणखीन पुढे बोलतो. सेवक असलेला अर्जुन मालक झाला, ही नवलाईची गोष्ट नाही आहे. अर्जुन मालक झाला हे नवलाईची गोष्ट नाही. मालक असलेले भगवान सेवक झाले, ही नवलाईची गोष्ट आहे. थोडं कळण्याकरता वेगळं बोलू. लहान असलेला मोठा होणं याच्यात नवल नसतं. मोठा लहान होतो तेव्हा नवल असतं. अनंत ब्रह्मांड उदरी आणि हरिहा बालक नंदागरी, मग नवल केवडे केवडे नकळे कानोभाचे कोडे. लहानाचा मोठा होणं हे नवल नाही आहे. आदरणीय श्रद्धेय विठ्ठल महाराज माझ्या समोर बसलेले आहेत. आमचे ॲडव्होकेट आंधळे साहेब माझी जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीपासूनची त्यांची ओळख आहे. समजा ह्यांनी जर मला म्हटलं की महाराज 20 वर्षापूर्वी तुम्ही आमच्याकडे परळीला आला होतात तेव्हा फार लहान होतात, आता मोठं झालो होणार, आता काय करणार? त्याच्यात काय नवल आहे सांगा ना. वय वाढल्यानंतर मनुष्य मोठा झाला, काय नवल आहे त्याच्यात? पण मोठा असलेला लहान होणं हे नवल आहे. लहानाचा मोठा होणं हे नवल नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाहीये देखा नवलतया पार्थाचे, असं म्हणत नाहीये. देखा नवलतया प्रभूचे असं म्हणतात. लहानाचा मोठा होणं ही नवलाईची गोष्ट नाही. आमचे वडील एक उदाहरण देत असतात. आमचे वडील ते जुने काळातले फडकरी मंडळी ते असं म्हणत असतात, लहानाचा मोठा होणं शक्य आहे पण मोठं झालेलं पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. आणि त्याला ते उदाहरण असं देत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो पण एकदा कीर्तन करायला लागला की तो काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. आता ते त्यांच्या मुखातले शब्द आहे, मी त्यांचंच नाव घेऊन सांगतो, माझा तेवढा अधिकार नाही आहे. भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करायला लागले, नवलाईची गोष्ट आहे. कैलासपती शिवशंकर महादेव, तुम्ही मोठेपणाची झालर बाजूला टाका, पार्वती माता म्हणतात. लहान सामान्य होऊन जा. काय होऊन जाऊ? एका स्त्रीचं रूप घ्या. महादेवी नावाच्या एका स्त्रीचं रूप घेतलं आणि ही महादेवी गोकुळामध्ये आली आणि गोपिका सगळ्या धावत होत्या. त्या गवळणींना विचारलं की मला यशोदेच्या घरी जायचं आहे, मला यशोदेच्या घरचा पत्ता सांगा. मला ते मनाच्या संबंधाने वाक्य सांगायचं आहे म्हणून मी एवढा विस्तार केला आहे. मला यशोदेच्या घरचा पत्ता सांगा. एका गोपिकेने महादेवीकडे पाहिलं आणि सांगितलं, मावशी तुम्ही गोकुळामध्ये येऊन यशोदेच्या घरचा पत्ता विचारताय, याचा अर्थ तुम्ही या परिसरातल्याच नाही. तुम्हाला यशोदेचं घर माहीत नाही? नाही. सांगू पत्ता? सांगा. आता ऐका नीट पत्ता. त्या गोपिकेने सांगितलं, यशोदेच्या घरचा पत्ता असा आहे, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. बऱ्याच वेळेला काही काही लोक आम्हाला फार वेगळे पत्ते सांगतात. मला एकाने तारीख दिली. बरं, आता असं झालं आहे, पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या महाराज. तुमच्या काळात प्रत्यक्ष भेटलं जायचं. आता अलीकडल्या काळामध्ये हे फोनवर तारखा देतात. त्यामुळे कोणी आम्हाला तारीख दिली हे आम्हाला माहीत नसतंय आणि त्यांचा फोन कोणाला लागला हे त्यांना माहीत नसतंय. फार अवघड आहे. बरं, त्याच्याही पुढचं जरा आतलं सांगू. आता आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर जन फोन केला तो भेटत नाही, हे कंसातलं आहे. आता ज्याला कळालं त्याला कळालं, बाकी त्यांनी सोडून द्या. हे आता फार अवघड असतं, हे फार अवघड. तो भेटत नाही आम्हाला. मला एकाने तारीख दिली. मी म्हटलं बरं अहो तरी बरं. एकाने तर मला मेसेज केला व्हॉट्सअपला आणि सांगितलं, अमुक अमुक 22 तारीख कीर्तनाची शिल्लक असेल तर उद्या सकाळी तुम्ही फोन करून कळविणे. मी कळवायचं बाबूराव, त्यांना नाही मला फोन करायचा. अहो काय गंमत आहे. बस मग बस तारीख दिली. मी म्हटलं अहो तुमच्या गावात मी नवीन आहे, कधी आलेलो नाही आहे.
नाही नाही या महाराज. म्हणलं ठीक आहे, तुमचं घर कुठं आहे? म्हणजे मी गाडी घेऊन आल्यानंतर मला तुमचा परिचय येतात. एक तर तुमचाच परिचय नाही, गावात तर कोणाचाच नाही. तुम्ही फोन केला आहे, मी तुमच्या घरी येतो, घर कुठं आहे, घराचा काही पत्ता सांगा. त्यांनी व्यवस्थित काहीतरी पत्ता सांगावा ना. तो म्हटला नाही नाही महाराज, तुम्ही गाडी घेऊन आल्यानंतर कोणालाही घर माझं विचारू नका, मी तुम्हाला एकच सांगतो. म्हटले काय? गावात गाडी घेऊन आल्यानंतर जे घर 2 मजली आहे ना ते आपलं घर आहे. म्हटलं हा काही पत्ता आहे? आता मला जे पुढचं वाक्य सांगायचं आहे ते मनाच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. नीट ऐका. आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं, आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. नीट ऐका. घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत. थोडं आणखीन एक सायकोलॉजीला धरून वाक्य सांगतो. घरात पाय टाकला की त्या घरातल्या भिंती सांगत असतात या घरातली माणसं कशी आहेत. ज्याला इंग्रजीमध्ये वेव्ज म्हटलं जातं, लहरी म्हटलं जातं, वातावरण म्हटलं जातं, त्या भिंतीवर असं पसरलेलं असतं. मी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे पण तरी आपल्याला अनुभव असेल. काही काही घरातून उठू वाटत नाही, काही काही घरात बसू वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे घर मोठं आहे का छोटं आहे, त्या घरामध्ये सोफे आहेत का नाही, त्या घरामध्ये गादी आहे का नाही, त्या घरामध्ये AC आहे का नाही, हे काहीही गोष्टी मॅटर करत नाहीत. त्या घरातलं वातावरण त्या घरातल्या माणसांच्या मनाने किती प्रसन्न झालं आहे त्याच्यावर त्या घराची प्रसन्नता अवलंबून असते. याचा अर्थ हा सगळा प्रवास सगळा या मनाच्या संबंधाने चाललेला असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांना दुसरं काही नाही म्हणावं वाटलं. तुकोबारायांनी जीवनाच्या प्रसन्नतेकरिता ज्या महत्त्वाच्या उपाय आम्हाला सांगितला तो म्हणजे मन करा रे प्रसन्न. महत्त्वाचा उपायाचं चिंतन केलं, मन करा रे प्रसन्न. परत प्रश्न पडतो, ज्याच्या प्रसन्नतेचा विचार चाललेला आहे हे मन नेमकं आहे तरी कुठं, याचा काही पत्ता तरी सांगता येईल का? ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन या संबंधाने करताना फार गोड केलंय. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य राया. त्याचा स्वभाव सांगून टाकला. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. हे मन केवढं आहे नाही सांगता येत, कुठं आहे नाही सांगता येत. हे मन लहान आहे आकाराने का मोठं आहे याचं काही परिमाण कुठल्या तरी ग्रंथामध्ये सापडलंय का? की बाबा हे 1.5 फुटाचं आहे, 4 फुटाचं आहे, 5 फुटाचं आहे, कुठं परिमाण आहे मनाचं? नाही. याचं एवढं वजन आहे, अमुक आहे, तमुक आहे, काय आहे? नाही. याचा काही पत्ता या शरीरामध्ये अमुक ठिकाणी ते मन राहायला आलेलं आहे? नाही. हे मन कैसे केवडे ऐसे म्हणो पाहो म्हणो तरी न सापडे. ज्ञानोबा बोलतात, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य राया. हा, तुकाराम महाराजांनी मात्र याचा स्वभाव सांगून टाकला. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चंचल आहे, चपळ आहे, एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाहीत. नाटाच्या अभंगामध्ये एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, भलती असवे धावे सैराट. मनाला सैराट तेव्हाच म्हटलंय. अहो किती विचित्र आहे. बहुत चंचल, बहुत चपळ. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. एकाच मनाच्या संबंधाने 2 शब्द ठेवले महाराजांनी. हे चंचल आहे आणि हे चपळ आहे. हो, एक तर चंचल म्हणा नाहीतर चपळ म्हणा, पण महाराज म्हणतात हे चंचल आहे, हे चपळ आहे. दोन्ही शब्द एकाच मनाच्या संबंधाने ठेवले. मी एका घरी गेलो. घरी गेल्यानंतर सहज आपलं विचारलं, कसं चाललंय, काय चाललंय, किती मुलं आहेत, किती मुली आहेत. आम्ही विचारलं म्हणजे आम्हाला विचारावंच लागतंय. विचारावं लागतंय म्हणजे हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हावं अलीकडल्या काळामध्ये. हे आम्हाला असले उद्योग फार लागतात आता. बरं, नाही विचारावं तर ती पंगत देत नाहीत का हो महाराज, बरोबर आहे की नाही? फार आमचं जीवन इतकं पराधीन झालेलं आहे आता, पारतंत्र्यात येऊन गेलो आम्ही आता. पहिल्यासारखं पूर्वी आता पूज्य महाराज इथं बसलेले आहेत. काय काकांचा तो काळ, सोपान काकांचा काळ काय होता तो काळ. त्या काळातली जुनी फडकरी नावं घ्यायला गेलो तर मी हृदय भरून येतं महाराज. त्या काळातली मंडळी, वैकुंठवाशी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा, किती मोठं नाव. वैकुंठवाशी सोपान काका देहूकर, वैकुंठवाशी सोपान काका महाराज उकळीकर. अहो काय नावं ही मोठी मोठी मंडळी होऊन गेली. तुळशीदास महाराज नामदास, चातुर्मासामध्ये वैकुंठवाशी गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर, गुरुवर्य शंकर महाराज खंदारकर,
गुरु रे गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. हो, इकडं संस्थेच्या संबंधाने वैकुंठवाशी दांडेकर मामा, वैकुंठवाशी जगन्नाथांना पवार, वैकुंठवाशी मोठे बुवा, वैकुंठवाशी घोले बुवा, विठ्ठल बुवा घोले, बोधे बाबा, काय माणसं होऊन गेली एक एक. एखाद्याचा टाळ चुकला तर ती मोठ्याने ओरडायचे, टाळ नीट वाजव, ठेव, टाळ नीट वाजव, नीट वाजव, ओरडायचे. आम्ही जर म्हटलं टाळ नीट वाजव, ते ठेवतं निघून जातं, कोणी वाजवायचा परत. फार अवघड आहे आता. आता मी तर असं केलंय, महाराज एखाद्याचा टाळ चुकला तरी म्हणतो असतो, वा वा तुझ्यासारखा टाळकरी नाही. तर हे सगळं चालतंय आता. फार अवघड आहे आता, सहन होत नाहीये. पण हे सगळं डोळ्यासमोर घेतलं तर आपल्या लक्षात येईल. कुठं आहे सांगता येत नाही. पण महाराजांनी चंचल आणि चपळ असे स्वभाव सांगितले. घरी गेलो, त्या मावशींना विचारलं किती मुलं, त्यांनी सांगितलं 2. मी म्हटलं मग काय थोरला, तर त्यांनी सांगितलं काय करतो, तर त्या बाईंनी सांगितलं महाराज थोरला ना फार चपळ आहे. त्यानं फार चपळ आहे. मी म्हटलं धाकटा, तो फार चंचल आहे. मला कळे ना, थोरलेला चपळ शब्द वापरला आणि धाकट्याला चंचल शब्द वापरला. म्हटलं का हो चपळ का म्हटला, ते म्हटलं त्याचं कारण असं आहे, एखादं काम हातात घेतलं की तो ताबडतोब पूर्ण करतो म्हणून फार चपळ आहे. एखादं काम हातामध्ये घेतलं की तो ताबडतोब पूर्ण करतो आणि दुसऱ्या कामाकडे जातो, फार चपळ आहे. आणि मग धाकट्याला चंचल म्हटला, एकही काम धड नीट करत नाही म्हणून चंचल आहे. सगळी कामं अर्धी 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 करतो, हे काम अर्ध, ते काम अर्ध, ते काम अर्ध, ते काम अर्ध, ते काम अर्ध. थोरला चपळ आहे कारण प्रत्येक काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करतो, चपळ आहे. धाकटा चंचल आहे, एकही काम धड नीट करत नाहीये, चंचल आहे. पण हे दोनही स्वभाव एकाच मनाच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी वापरले. बहुत चंचल चपळ. मनही असंच आहे, फार चंचल आहे. एकही काम धड नीट न करणारं ही मनच आहे, पण एखादं काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करणारं सुद्धा मनच आहे. म्हणून मन हे चंचलही आहे, मन हे चपळही आहे. चंचलतेकडून चपळतेकडे निघालेला प्रवास म्हणजे प्रसन्नतेचा प्रवास आहे. फक्त एक गंमत आहे, हे मन चपळ कधी असतं आणि हे मन चंचल कधी असतं. संसारात गेलं की चपळ असतं आणि प्रवचनात बसलं की चंचल असतं, एवढंच आहे. कधी इथून उठून जाईल आणि कधी बाहेर जाईल काही सांगता येत नाही. याचा स्वभाव सांगितला. जागा कुठे माहीत नाही, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य राया. फिरायला गेलं तर हे कितीतरी फिरत राहतं असं हे मन आहे. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगतात, मनोहीन जडम राम नापि चेतनतागतम. हे मन जडही नाही आहे आणि हे मन चेतनही नाही आहे. किती गोड वर्णन केलं पहा. योग वसिष्ठ सांगताय, हे मन जडही नाही आहे आणि हे चेतनही नाही आहे. जड म्हणावं तर फिरत राहतंय, चेतन म्हणावं तर स्थिर नाही आहे. कारण चैतन्य तत्व हे स्थिर असतं, त्यामुळे याला चेतनही म्हणता येत नाही आहे आणि याला जडही म्हणता येत नाही आहे. शास्त्राची भाषा अशी आहे, ज्याला जडही म्हणता येत नाही, चेतनही म्हणता येत नाही, ते वेदांतामध्ये फार मोठा गोड विचार आहे पहा. दोरीवर भासलेला सर्प हा सत म्हणायचा का असत म्हणायचा याची चर्चा आहे. दोरीवर भासलेला सर्प हा सत म्हणायचा का असत म्हणायचा. दोरीवर भासलेला सर्प असत म्हणावा तर प्रतीती येते आणि सत म्हणावा तर दोरीच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते, असं वेदांतांनी चिंतन केलं. जसं या जगताच्या बाबतीत या जगताला सत म्हणायचं का असत म्हणायचं. असत म्हणावं तर प्रतीतीला येते आहे आणि सत म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती आहे. म्हणून याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता लक्षण सांगितलंय, सत असत विलक्षण मिथ्या अनिर्वचनीय असा शब्द ठेवला. जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांची अनिर्वचनीय ख्याती सांगितली त्याला. याला सतही म्हणता येणार नाही आणि असतही म्हणता येणार नाही. दोरीवर भासलेला सर्प असत म्हणावा प्रतीती येते, असताची उदाहरणं दिली. शशशृंग असताची उदाहरणं दिली. खपुष्प असताची उदाहरणं दिली. वंध्यापुत्र ज्ञानोबा तर बोलतात, वंध्येची आली का कैची जन्मपत्रिका. शशशृंग सशाला शिंग शक्य आहे का. खपुष्प आकाशाचं फूल शक्य आहे का. वंध्यापुत्र शक्य आहे का. याचा अर्थ ते नाहीच, याला असत म्हटलं जातं. मग हे दोरीवर भासलेला सर्प नाहीच म्हणावं तर प्रतीती आली ना. मंद अंधकारामध्ये येऊ काय असेल ते असेल, भीती निर्माण झाली ना. साप साप म्हणून तरी धावायला लागला ना.
याचा अर्थ प्रतीती आलेली आहे, म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. मग सत म्हणा. अहो सत म्हणावं तर प्रकाश झाल्यानंतर दोरीचं ज्ञान होतं आणि दोरीच्या ज्ञानामध्ये त्या सर्पाची निवृत्ती होते. मग जे सत असतं त्याची निवृत्ती कशी होते? कारण सत म्हणायचं आणि पुन्हा निवृत्ती म्हणायचं हा विरोध नाही आहे का? कारण सत या शब्दाचा अर्थ आहे ज्याची कधीही निवृत्ती होत नाही, ज्याचा कधीही बाध होत नाही. त्रिकालाबाधित असं सत शब्दाचं लक्षण आहे. तीनही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला सत म्हटलं जातं. पण इथं तर दोरीचं ज्ञान झालं की त्याची निवृत्ती आहे, म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही. मग सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून सत असताहून विलक्षण मिथ्या असा शब्द आला. त्याला मिथ्या हा शब्द आहे. माया कशी आहे? मी कालच जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा विवेक चूडामणी मधला श्लोक सांगितला होता. पहा, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. मायेच्या बद्दल बोलताना आचार्यांचे शब्द आहेत. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, सत असतही म्हणता येत नाही. सत असताहून विलक्षण म्हणावं लागतं. अद्वैत सिद्धी नावाच्या ग्रंथामध्ये मिथ्यात्वाची 5 लक्षणं सांगितली आहेत. त्याच्यात एक लक्षण असं केलंय, सत असत अनधिकरणत्वम मिथ्यात्वम असं लक्षण केलंय. म्हणजे जे सताचं आणि असताचंही अधिकरण नाहीये त्याला मिथ्या असं म्हणा. माया ही सत आणि असताहून विलक्षण आहे. मग माया कार्य असलेलं मन हे तरी कसं असणार आहे? मन हे माया कार्य आहे. माया कार्य असलेलं मन हे सुद्धा सत असताहून विलक्षणच आहे. त्याला जडही म्हणता येत नाही, चेतनही म्हणता येत नाही. चेतन म्हणावं तर त्याची निवृत्ती आहे, चेतन म्हणावं तर त्याची निवृत्ती आहे, आणि चैतन्याची निवृत्ती नसते. जड म्हणावं तर त्याची प्रतीती आहे, जाणवत आहे. म्हणून योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलं, मनोही न जडम न चेतनतागतम. माझे शब्द नाही आहेत, हे वसिष्ठांचे शब्द आहेत, वशिष्ठ ऋषींचे शब्द आहेत. वशिष्ठ ऋषी या मनाबद्दल बोलताना म्हणतात, न जडम हे जडही नाहीये, न चेतनता हे चेतनही नाहीये, असं असलेलं हे मन की ज्याच्याबद्दल जागा कुठं आहे सांगता येत नाही, केवढ्या आकाराचा आहे सांगता येत नाही, जड आहे का चेतन आहे सांगता येत नाही. अशा मनाबद्दल तुकाराम महाराजांनी उपदेश करावा, मन करा रे प्रसन्न. हे काय गमक आहे नेमकं? काय प्रसन्नता करायची म्हणजे नेमकं काय करायचं? अशी कोणती अप्रसन्नता इथं आलेली आहे की प्रसन्न करा असं सांगावं वाटलं महाराजांना? काय याचं कारण काय असेल? याची एक भूमिका कान्होबारायांच्या एका अभंगात सापडते. माझ्या अल्प अभ्यासाने. आपण सगळी वारकरी संप्रदायाची पाईक असलेली मंडळी आहात, अनेक अभंगाचं चिंतन करणारी मंडळी आहात. कान्होबारायाचा एक अभंग आपल्या समोर असा आहे. कान्होबाराय म्हणजे तुकया बंधू, तुकोबारायांचे बंधू. मनुराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. मनुराजा एक देहपुरी, एक रूपक केलंय या मनाच्या संबंधाने, फार गोड रूपक केलंय. नीट ऐका. मनुराजा एक देहपुरी. देहपुरी, पुरी या शब्दाचा अर्थ नगर. देह नावाच्या नगरामध्ये एक राजा आहे आणि त्या राजाचं नाव कान्होबाराय सांगतात मन आहे. असे नांदतो त्याचे दोघे नारी, त्याला 2 बायका आहेत. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र पुष्कळ आहेत. त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्यानं जर कृपा केली तर हा जीव शिवाचं ऐक्य होणार आहे, तोपर्यंत होत नाही. जीव आणि शिवाच्या ऐक्यामध्ये जो अडसर आहे तो या मनाचा आहे. मला मांडायचा आहे विस्तार. देह नावाचं एक नगर आहे. हे देह नावाचं नगर आणि त्याच्यात असलेला जो राजा आहे त्या राजाचं नाव सांगितलंय कान्होबारायांनी मन. रूपक केलंय पण कळण्याकरता महत्वाचं आहे. आपल्याकडे जसं पंढरपूर, पांडुरंग हे आपण लौकिकातून बोलतो. आमचे मूळ पुरुष माणकोजी बोधले महाराजांचा एक अभंग आहे. आपल्याकडे जसे अनेक संतांचे अभंग आहेत, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे अभंग तर आपले जवळजवळ मुखोद्गत आहेत. वारकरी सांप्रदायिक संतांमध्ये माणकोजी बोधले महाराजांचाही तेवढाच मोठा अधिकार. सकल संत गाथ्यामध्ये त्यांचे 110 अभंग प्रसिद्ध आहेत.
माणकोजी बोधले महाराजांचा एक अभंग असा आहे, देह हे पंढरी आत्मा पांडुरंग, नित्य करी संग अहर्निशी, चहू देहाची करोनिया विट, त्यावरी उभा निट पांडुरंग, मन पुंडलिक आवरोनी धरा, होईल सोयरा पांडुरंग, बोधला मने माझ्या संचिताच्या रेखा, जोडी येला सखा पांडुरंग. चहू देहाची करोनिया विट, त्यावरी उभा निट पांडुरंग. हे बोलताना मन पुंडलिक आवरोनी धरा, होईल सोयरा पांडुरंग. काय किती रूपक गोड केले पहा ना. मन पुंडलिक आवरोनी धरा. इथं बोलताना असं सांगितलंय, जर तुम्हाला पांडुरंग सोयरा व्हायचा असेल तर पुंडलिकाला आपण असा आहे, आपल्याकडे नियम असा आहे, पुंडलिकाचं दर्शन मग पांडुरंगाचं दर्शन. नियम आपल्याकडे काय, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. तुकोबारांचे शब्द, ज्ञानोबारांचे शब्द, दोन्ही शब्द डोळ्यासमोर ठेवा. पुंडलिकाचं दर्शन मग पांडुरंगाचं दर्शन. या पुंडलिकाबद्दल बोलताना माणकोजी बोधले महाराज सांगतात, मन पुंडलिक आवरोनी धरा. इथं आवरोनी म्हटलंय. आणि मग काय होईल, होईल सोयरा पांडुरंग. याचा अर्थ जसं पांडुरंगाची भेट घ्यायची असेल तर पुंडलिक अगोदर प्रसन्न झाला पाहिजे, त्याच्याशिवाय पांडुरंगाची भेट होत नाही. तसं आत्मतत्वाची प्रचिती यायची असेल तर अगोदर मन प्रसन्न झालं पाहिजे, त्याच्याशिवाय आत्मतत्वाची प्रचिती होत नाही. हा वेदांताच्या दृष्टीने विचार आहे. या कान्होबारांच्या या रूपकामध्ये सुद्धा या देह नावाच्या नगरामध्ये जो राजा आहे त्या राजाचं नाव सांगितलं मन. हे देह नावाचं नगर. खरं तर या देहाच्या संबंधाने बोलत असताना ज्या आपल्याकडे 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट सांगितली मनुष्यत्वम, पुढं सांगितलं मग मुमुक्षुत्वम, पुढं सांगितलं मग महापुरुष संश्रया. पण आरंभ कुठून केलाय, मनुष्यत्वम. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, कठीण म्हणून सांगितलं. आणि कळण्याकरता उत्तर देऊन टाकलं, पावला हा देह कागटाळी न्याये, न घडो ते उपाय घडो आले. मिळालंय. बऱ्याच गोष्टी मिळतात पण कळत नाहीत. मिळणं वेगळं आणि मिळालेली गोष्ट कळणं वेगळं. ते नारद भक्ती सूत्रामध्ये महत्संगस्तु दुर्लभ अगम्य अमोघश्च असं सूत्र सांगितलंय. त्याच्यामध्ये महत्संगस्तु दुर्लभ 1, अगम्य 2 आणि अमोघश्च 3. याच्यामध्ये एक तर संतांचा संग होणं दुर्लभ आहे. आणि समजा दुर्लभ असलेला संग जर सुलभ झाला, कधी परी जगजेठी करुणा केली, जगजेठी करुणा केली, मग बहु अवघड असलेली संत भेट सुद्धा आम्हाला सुलभ झाली. पण जरी झालं तरी अगम्य कळणं कठीण आहे. ज्ञानोबाराय भेटणं वेगळं आणि भेटलेले ज्ञानोबाराय कळणं वेगळं. तुकोबाराय भेटणं वेगळं आणि भेटलेले तुकोबाराय कळणं वेगळं. माझा एवढा अधिकार नाही, परंतु ज्ञानोबाराय आळंदीत अनेकांना भेटले, कळाले किती लोकांना. तुकोबाराय देहू आणि परिसरामध्ये अनेकांना भेटले, कळाले किती लोकांना. जगमित्र नागांची जी कथा आपल्या परळीमधली सांगितली जाते ते अनेकांना भेटले, पण कळाले किती लोकांना. संत भेटणं वेगळं आणि कळणं वेगळं. मिळणं आणि कळणं याच्यात फरक आहे. बऱ्याच गोष्टी मिळतात पण कळत नाहीत, मिळतात पण कळत नाही. देह मिळाला पण त्याचं महत्त्व नाही कळालं. देवादिकांना हा देह मिळालाच नाही, महत्त्व बाजूलाच राहिलं. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. महत्त्व कळालंय पण मिळालं नाही ना. सामान्य माणसाला देह मिळाला पण त्याचं महत्त्व कळालं नाही ना. जुन्या काळातली जी काही कीर्तनकार मंडळी, बरंचसं जुनं आम्ही ऐकलं, ते फार गोड उदाहरण द्यायचे याच्यावर, फार गोड उदाहरण द्यायचे. काय झालं म्हणे, एक मेंढपाळ होता म्हणे, मेंढ्या राखणारा, आणि त्याला सवय होती की रस्त्यावरचा दगड उचलायचा मेंढीच्या गळ्यामध्ये बांधायचा. त्याची सवय. कोणाला काय सवय, कोणाला काय सवय. माणसाचे हात कुठं गबसत असतात काय, प्रत्येकाच्या हाताच्या सवयी वेगवेगळ्या. बऱ्याच ठिकाणी प्रवचनावर बसल्यानंतर मागचा माणूस पुढच्या माणसाला डवचत राहतो, हात गप बसत नाही, बाकी काही नाही. काही आता नवीन पद्धत निघाली, काही वेळेला मुद्दा पटला की टाळ्या वाजवतात. आम्ही एकदा तिकडे नाशिक भागात गेलो, एका माणसाला मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. हात गप बसत नसतात माणसाचे. तसं यांनी ते दगड उचलायचा मेंढीच्या गळ्यामध्ये बांधायचा, दगड उचलायचा मेंढीच्या गळ्यामध्ये बांधायचा. योगायोगाने एक रत्न रस्त्यावर पडलेलं होतं, हिरा.
त्याला काय माहिती, त्याने आपलं ते घेतलं. रोज दगडं बघणाऱ्या माणसाला हिरेची काय पारख येणार. त्यानं ते उचललं, त्याला वाटलं हा चमकणारा दगड आहे, दगडच आहे पण चमकणार आहे, आपल्या आवडीच्या मेंढीच्या गळ्यात बांधावा. बांधला. रोज मेंढ्या राखत निघाला. एक रत्नपारखी समोरून येत होता. त्या रत्नपारखीने त्या मेंढ्यांकडे पाहिलं आणि त्या मेंढीच्या गळ्यामध्ये असलेल्या त्या रत्नाकडे, हिऱ्याकडे पाहिलं आणि तो रत्नपारखी विचार करायला लागला, मेंढीच्या गळ्यामध्ये जर यांनी हिरा बांधलेला असेल तर हा माणूस किती श्रीमंत असेल. काय भुललासी वरलिया रंगा असंच आहे आपलं अलीकडे. नाहीतरी अलीकडे तरी काय, मोठ्या गाडीतून महाराज आलाय म्हणजे झालं, आता हे कंसातलंच आहे पुढं. अलीकडे तसंच आहे. आमचे वडील सांगत असतात, उपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. माणसं वरून फार नटलेली असतात. त्याने ते मानलं. त्या रत्नपारखेला वाटायला लागलं फार श्रीमंत आहे, याच्याशी मैत्री करूया. बोलायला लागला. बोलता बोलता लक्षात आलं, चर्चा इकडल्या तिकडल्या सुरू झाल्या. अहो हे मेंढ्यांच्या गळ्यात काय बांधलंय, दगड आहेत. अहो पण हे काय बांधलंय चमकणारा. त्या मेंढपाळांनी सांगितलं, अहो तोही दगडच आहे, फक्त चमकणारा असल्यामुळे माझ्या जवळ असलेल्या मेंढीच्या गळ्यात बांधलाय. रत्नपारखेच्या लक्षात आलं की बाबा हे रत्न आहे पण हा दगड समजायला लागलाय. गोड बोलून याच्यातनं जर कडून रत्न काढून घेतलं तर आपली लॉटरी लागली. ते म्हटले मग बऱ्याच गप्पा झाल्या. म्हटले एक काम करा ना, तुमची माझी आता मैत्री झाली, मैत्रीची काहीतरी ओळख खून म्हणून मला काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे. तो रत्नपारखी मोकळ्या मनाची माणसं असतात महाराजी. ते म्हटले काय पाहिजे सांग, काय पाहिजे. ते म्हटले काही नाही, तो जो चमकणारा दगड आहे ना तेवढा द्या. तर मेंढपाळ्याने सांगितलं, अहो काय मागून मागितलं, दगड मागायला लागलात. अहो तो दगड काय मेंढी सहित देऊन टाकतो ना, त्यात काय. काय काय भोळी माणसं, जी सरळ माणसं ती फार उदार असतात महाराज, फार उदार असतात. हे मेंढी सहित देऊन टाकतो का. नाही नाही म्हटले, तेवढा मला दगड द्या आणि तेवढा दगडच मला पाहिजे, दुसरं काही नाही, मला दगडच पाहिजे. त्या मेंढपाळांनी सांगितलं, हे बघ मी तुला दगड देऊन टाकतो, तो चमकणारा दगड देऊन टाकतो, पण माझा एक सवय आहे. म्हणजे काय, माझी सवय अशी आहे, काहीही द्यायचं झालं की बायकोला विचारल्याशिवाय देत नाही आपण. ह्या सवयी चांगल्या असतात, लक्षात ठेवा. प्रसंगानं कधी कधी खऱ्याच चांगल्या असतात ह्या सवयी. बायकोला विचारल्याशिवाय काही देत नाही. मग तुम्ही घरी चला, चहापाणी करू, बायकोला विचारतो, बोलतो, ती देऊन टाकते, काही नाही म्हणणार नाही, देऊन टाकतो. या रत्नपारखेने विचार केला की हा असा म्हटल्यानंतर बायको तरी कशी असणार आहे, अशीच की, काय हरकत नाही. चला घरी गेले, चहा पाणी झालं, सगळं झालं. त्यांनी सांगितलं, हे माझे मित्र आहेत, तो मेंढीच्या गळ्यातला दगड मागतायत, देऊन टाकू का. बायकोने सांगितलं ठीक आहे, पण तेवढ्या गप्प बसावं ना. या रत्नपारखेने सांगितलं, ओ मावशी मला तोच दगड पाहिजे बरं, दुसरा नाही. ती बाई जरा हुशार होती, जरा म्हणजे कुणीतरी हुशार लागतंय, आणि कुणीतरी म्हणजे दोघातलं एकच असलेलं बरं असतंय हुशार, नाहीतर फार गोंधळ होतात परत. ते जरा हुशार होती. तिनं सांगितलं, हाच दगड मागतोय, हाच दगड द्या, म्हणजे नक्की दगडात काहीतरी आहे. तिने सांगितलं नाही नाही तो नाही, मला वाटेल तो दगड देणार. तो म्हटलं, हे बघा मला तोच दगड द्या, वाटल्यास मी 10 रुपये देतो. ते बाई विचार करायला लागली, दगडाला 10 रुपये, नक्कीच काहीतरी आहे. ते म्हणले नाही नाही, अहो मी 100 रुपये देतो. ते म्हणले नाही नाही, अहो 1000 रुपये देतो. मग तर द्यायचाच नाही म्हटली. शेवटी तो म्हटला, अहो मी 1,00,000 रुपये देतो. मग तर बोलूच नको म्हटली. शेवटी तो कंटाळून म्हटला, अहो मावशी हा दगड नाही, करोडो रुपये किमतीचा हिरा आहे. ती बाई म्हटली, मला हेच पाहिजे होतं. काय आहे, आहे हिरा, समजला दगड, बांधला मेंढीच्या गळ्यात. तसा आहे हा देह नावाचा हिरा, पण समजला दगड आणि बांधला प्रपंच नावाच्या मेंढीच्या गळ्यामध्ये. अशी स्थिती आहे आमची. आम्हाला मिळालेलं आहे, कळलं नाही. देहपुरी, देह नावाचं हे नगर आहे. 2 प्रमाण आहेत पहा, मी दोन्ही तुम्हाला देतो. नाटातली प्रमाण आहेत, फार गोड आहेत. कधी कधी मोठा आपल्या मनामध्येही संशय येतो या देहाच्या संबंधाने. महाराजांची भाषा अशी आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. बरोबर आहे, ही महाराजांची सरळ भाषा. आपण हे प्रमाण ऐकल्यानंतर असं वाटायला लागतं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. आपल्याला वाटायला लागतं की शरीर दुःखाचं कोठार आहे.
असं म्हणेपर्यंत तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. प्रश्न पडतो, एकनाथी भागवतातल्या ओव्या किती गोड आहेत पहा. आता मी म्हणतो एकीकडे हे नाटातला अभंग ठेवा, एकीकडे या ओव्या ठेवा. कुणीतरी एकनाथ महाराजांना विचारलं, देहाला वाईट म्हणायचं का चांगलं म्हणायचं, गोमट म्हणायचं का चांगलं म्हणायचं. नाथ महाराज सांगतात, देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा ऐसे गोमटे पाहता न भेटी त्रिलोकी. पहा नाथराय काय भाषा आहे. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा ऐसे गोमटे पाहता न भेटी त्रैलोकी. आता प्रश्न पडतो, ओखटे म्हणायचं का गोमटे म्हणायचं. कारण याच्यासारखं ओखट म्हणजे वाईट पृथ्वीवर कुठं नाही म्हणतात, आणि याच्यासारखं गोमट म्हणजे चांगलं 3 लोकात भेटणार नाही म्हणतात. आता किती पंचायत आहे पहा. म्हटलं मग वाईट आहे म्हणून त्याग करावा. लगेच एकनाथ महाराज सांगतात, ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्षपदाशी नागवावे. ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्षपदाशी नागवावे. जर वाईट आहे म्हणून याचा त्याग करावा तर नाथराय म्हणतात मोक्ष मिळणार नाही. कारण मोक्ष मिळण्याकरता याच देहाची गरज आहे. पद्मपुराणामध्ये एके ठिकाणी श्लोक आहे, सकृदिचरितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्धः परिकस्तेन मोक्षाय गमनम प्रति. पुराण सांगतं आम्हाला की हरिरित्यक्षरद्वयम बद्धः परिकस्तेन मोक्षाय गमनम प्रति. ज्या मनुष्याच्या मुखामध्ये हरिनामस्मरण आलं त्यानं मोक्षाला जाण्याकरिता कंबर बांधली आहे असं समजा. जसं तुकोबाराय सोप्या भाषेत सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. ओखटे म्हणून त्यागावे, वाईट आहे म्हणून याचा त्याग केला मोक्ष मिळणार नाही. म्हटले मग एक काम करा, गोमट आहे चांगला आहे म्हणून याचा भोग घ्यायचा ठरवला तर नाथराय सांगतात, गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकाशी. कळलं का पहा. वाईट आहे म्हणून याचा त्याग करावा मोक्ष मिळणार नाही, चांगला आहे म्हणून याचा भोग घ्यावा तर अवश्य जावे नरकाशी. कुणीतरी एकनाथ महाराजांना विचारलं, मग या शरीराचा त्याग करायचा का भोग घ्यायचा. एकनाथ महाराजांनी इतकं गोड उत्तर दिलं, तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी राखावे सुख हिची. नाथरायांची भाषा आहे. याचा त्यागही करू नका आणि भोगही घेऊ नका, मग मध्यभागी विभागावे. आता प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये येतो, हे मध्यभागाचा विभाग करायचा कसा. हे मध्यभाग करण्याकरता या इंद्रियाची गरज आहे, त्याचं नाव आहे मन. म्हणून म्हणू राजा एक देहपुरी. या देह नावाच्या नगराचा एक राजा आहे, त्याचं नाव आहे मन. राजा म्हटलं की प्रधान आले, रूपक केलंय, पण मन करारे प्रसन्न या संबंधाने फार महत्वाचं आहे. मी कानोबारायचा अभंगही इथं सांगतोय, आणि मनश्चंद्र बोध नावाचा एक ग्रंथ आहे, पौराणिक आहे. त्या ग्रंथातल्या काही भूमिकाही सांगतो. मन राजा आहे. राजा म्हटलं की प्रधान आले ना. 2 प्रधान आहेत. कोणते प्रधान आहेत त्या प्रधानाची नावं सांगितली. एक संकल्प नावाचा प्रधान आहे आणि दुसरा विकल्प नावाचा प्रधान आहे. मनामध्ये जे निर्माण होतं ना, हे 2 आहेत, एक संकल्प आणि एक विकल्प. हे दोन्ही शब्द फार बारकाईने ऐका, संकल्प आणि विकल्प. जिथं जिथं मनाचा विचार येतो ना, तिथं तिथं या संकल्प आणि विकल्पाचा विचार येतो. काल आपण जसं बोलत होतो की तमोगुण रजोगुण जसा जीवाला बांधतोय तसा सत्वगुणही बांधतो, तसं मला आज सांगायचं आहे, विकल्प जसा मनाला बद्ध करून टाकतो तसा संकल्प सुद्धा एका अर्थाने मनाला बद्धच करून टाकतो. ऐका, विकल्प जसा मनाला बद्ध करून टाकतो, मनाच्या बद्धतेला कारण विकल्पच आहे ना. जीवाच्या बद्धतेला कारण विकल्प आहे, तसा जीवाच्या बद्धतेला कारण संकल्पही आहे. कारण आपला जो संकल्प आहे तो विकल्पावर आधारित आहे. आपली जी संकल्पाची भूमिका आहे ती विकल्पावर आधारित आहे. संकल्प विकल्प हे दोन्ही काय आहे, मराठीमध्ये जरी आपण जरी हे एकमेकाच्या विरोधी शब्द म्हणत असलो तरी हे एकमेकाच्या अपेक्षेने निर्माण झालेले शब्द आहेत. कारण संकल्प या शब्दाचं महत्त्व विकल्पानेच आहे. संकल्प या शब्दाची भूमिका विकल्पावरच अवलंबून आहे ना. बरं जाऊ द्या, मी दुसरं विचारतो. मला सांगा, दिवस म्हणण्याला महत्त्व कधी येतं? रात्र असेल तर. सुख म्हणण्याला महत्त्व कधी येतं? दुःख असेल तर. श्रीमंत म्हणण्याला महत्त्व कधी येतं? गरीब असेल तर.
जाऊ जाऊ द्या. खरं बोलण्याला महत्त्व कधी येतं? हा, म्हणून बोलायचं, नाही तर आपली इच्छा नसते ते. पण खऱ्याला काय किंमत राहणार आहे? खोट्याशिवाय खऱ्याची किंमत नाही. मग तसं संकल्प या शब्दाचा अर्थ विकल्पाशिवाय येईल कसा काय? हे जरी एकमेकाच्या विरोधी असले तरी एकमेकाच्या अपेक्षणीय आहेत. आणि म्हणून मन विकल्पाने ज्यावेळेस त्रस्त असतं आणि मग जेव्हा संकल्पात येतं, याचा अर्थ जीव मुक्त झाला असं होत नाही ना. संकल्प आणि विकल्पाच्या पलीकडे गेल्यानंतर जी मनाची स्थिती आहे त्याला उन्मनी अवस्था म्हटलं जातं, त्याला न मन अवस्था म्हटलं जातं. ती मुक्तीची भाषा आहे. मुक्तीमध्ये विकल्प गेला म्हणजे मुक्ती झाली असं नाही. विकल्प तर जावाच जावा, पण संकल्प सुद्धा तिथं राहू नये. संकल्प आणि विकल्पाच्या पलीकडे जायचं. थोडं अवघड वाटेल, मग ते कळण्याकरता मी रामायणातलं एक नाव घेतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेले एक नाव सांगतो, मंदोदरी. खरं तर मी कालही बोललो आपल्याला, मंदोदरी तुम्ही एकदा विस्ताराने वाचा रामायणातली. मंदोदरी सामान्य नाही आहे महाराज. एकनाथ महाराजांनी तिची व्याख्या करताना फार गोड केलेली आहे. मला वाटतं की इतकी गोड व्याख्या, म्हणजे एखाद्या वेळेस माझा तो अहंकाराची भाषा असेल, पण नाथरायासारखं रामायण अन्य कुठेही सापडणार नाही. मी जरा पुढं बोलू, जगातली सगळी रामायणं एका बाजूला आणि आमच्या एकनाथ महाराजांचं रामायण एका बाजूला. जरा आणखीन थोडं पुढं बोलू, जगातल्या सगळ्या रामायणामध्ये निर्माण झालेले संशय एकाच रामायणाने मिटून जातात. त्याचं नाव आहे भावार्थ रामायण. सगळे संशय मिटून जातात. नाथरायांनी इतकं गोड वर्णन केलं आहे. मंदोदरी शब्दाचा अर्थ सांगत असताना मी आपल्याला पुन्हा धाडसाने बोलेल. मला या सगळ्या रामायणामध्ये किंवा आपल्याकडे जी 5 पतिव्रतीची नावं सांगितली जातात त्याच्यामध्ये अनेक जण सांगितल्यात, त्याच्यामध्ये मंदोदरीचंही नाव आहे, सीतेचंही नाव आहे. पण मला या सगळ्यापेक्षा मंदोदरी काकणभर जास्तच वाटते श्रेष्ठ. काकणभर मला याच्यात सीतामाईचं न्यूनता दाखवायचं नाही आहे, नाहीतर तेवढंच कट करून यूट्यूबला टाकून नको ते भुंगे आमच्या मागं लावू नका. हां, परत मला वकील साहेबाकडे, आंधळे साहेबाकडे जावं लागेल, हे बघा मिटवा म्हणून म्हणावं लागेल. असं नाही आहे. माझं बोलणं मागचं पुढचं ऐका. बऱ्याचदा ते तेवढं कट करतात आणि बोधले महाराज असं म्हणतात. असं नाही. माझं मागचं पुढचं ऐका. मला याच्यात तुलना करायची नाही आहे, पण मला संकल्प विकल्प ज्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जी मनाची अप्रसन्नता झालेली आहे, त्याच्या प्रसन्नतेचा उपाय जो तुकोबाराय ज्ञानोबारायांनी आम्हाला मांडलेला आहे, त्याच्या प्रवासाचा टप्पा मला आपल्याला सांगायचा आहे. मी आपल्याला चिंतन असं करत होतो, मनू राजा एक देहपुरी, आणि त्या राजा असलेल्या मनाचे 2 प्रधान सांगत होतो. एक संकल्प नावाचा प्रधान आहे आणि दुसरा विकल्प नावाचा प्रधान आहे. याचा अर्थ मन कधी विकल्पात्मक होतं आणि कधी मन संकल्पात्मक होतं. कधी मनामध्ये कधी विकल्प निर्माण होतो आणि कधी कधी मनामध्ये संकल्प निर्माण होतो. बऱ्याचदा आपण केलेले संकल्प काही पूर्ण होतात अशातलाही भाग नाही. मला संकल्प आणि विकल्पाच्याही पलीकडे, म्हणजे तुम्ही जोपर्यंत मनामधल्या विकल्प आणि संकल्पाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत मनाची प्रसन्नता होऊ शकत नाही. हे जरी मला तात्विक वाक्य सांगत असलो तरी मला त्याच्या छोट्या छोट्या प्रापंचिक जीवनातल्या भूमिका मी पुढे मांडणार आहे. पण सिद्धांत हा सिद्धांताच्याच भाषेत सांगावा लागतो. सिद्धांताला दुसरी भाषा करता येत नाही. हां, सिद्धांत पटवून देण्याकरिता लौकिकातली उदाहरणं देता येतील. म्हणजे बऱ्याचदा जर कोणी म्हटलं की नाही आम्हाला सोप्या म्हणजे आदरणीय भंडारे साहेब इथं बसलेले आहेत, जर तुम्ही नाही याच्यापेक्षा सोपं सांगा, सिद्धांताच्याच भाषेत सांगावा लागतो. त्याला उदाहरणं मी देतो ना लौकिकातली. पण सिद्धांत माझा असा आहे की प्रसन्नता ही संकल्प विकल्प रहित झाल्याशिवाय येत नाही. म्हणून मी मंदोदरीचं नाव का सांगितलं, कारण नाथरायांनी रामायणामध्ये मंदोदरीची व्याख्या सांगताना असं सांगितलं आहे, संकल्प विकल्प नाही जे उदरी मनोनी नाव तिचे मंदोदरी. एवढी गोड व्याख्या मंदोदरीची कुठे सापडणार नाही. अरे विकल्प तर नाहीच नाही, पण संकल्पही जिच्या पोटामध्ये नाही. मी जरा थोडं म्हटलं होतं ना काकणभर, अधिक सांगू, माझं उत्तर देऊ, मी सिद्ध करून दाखवू. ऐका, मला सांगा, आपण रामायण ऐकलेली मंडळी आहेत. सीतामाई कोणाबरोबर राहत होत्या? रामचंद्र प्रभूंबरोबर, बरोबर आहे. आणि मंदोदरी कोणाची पत्नी? रावणाची. आता ऐका,
रामचंद्र प्रभूबरोबर सीतामाई राहत असूनही त्या पंचवटीमध्ये एकदा का होईना पण लक्ष्मणाच्या संबंधाने तिच्या मनात विकल्प निर्माण झाला का नाही. मला ते सगळं रामायण सांगायचं नाही, तुम्हाला माहीत आहे ते सगळं. एकदा का होईना मनात निर्माण विकल्प झाला का नाही. म्हणजे रोज रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेणाऱ्या सीतामाई एकदा का होईना परंतु लक्ष्मणाच्या संबंधाने मनात आता ती लीला आहे, अमुक आहे, तर ते सगळं जोडून घ्यायचं आहे आपण, ते मला सांगायचं नाही आहे. पण मंदोदरी राहत होती कोणाच्या जवळ, रावणाच्या. जरा पुढं बोलतो, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तिला कोणाचं तोंड बघावं लागत होतं. आता ते कितवं तोंड ते जाऊ द्या, ते 10 तोंडे अमुक तमुक, ते कोणतं तोंड ही उजवी कडली का डावी कडली मला ते नाही मांडायचं. पण रोज चेहरा बघायचा आहे रावणाचा. पण रोज रावणाचा चेहरा पाहूनही जिच्या पोटामध्ये एकदाही विकल्प येत नाही. काय मंदोदरी श्रेष्ठ असेल महाराज, एकदाही विकल्प येत नाही. ते मंदोदरी आणि सीता जेव्हा एकमेकीला भेटल्या ना अशोकवनामध्ये, मोठा गोड विषय येतो. तेव्हा एकनाथ महाराजांनी असं वर्णन केलं आहे की मंदोदरी आणि सीतामाई दोघी एकमेकाला भेटणं म्हणजे 2 साधूंची भेट होणं आहे. 2 साधूंची भेट. कारण मंदोदरी एक साधूच आहे आणि सीतामाई एक साधूच आहेत. साधू हृदयाच्या 2 महात्म्यांची भेट आहे ती अशोकवाटिकेमध्ये. फार गोड आहे हे. तो काही तुमच्या सगळ्यांची कृपा असेल. मी मागे श्रीलंकेमध्ये अशोकवाटिकेमध्ये 3 दिवस हा संवाद सांगत होतो श्रीलंकेमध्ये. म्हणजे श्रीलंकेमध्ये जाण्याचं भाग्य लाभलं मला. तिथं गेलो होतो. आता सोनं भेटलं नाही ती गोष्ट निराळी बाबूराव, पण मी गेलो होतो. मी तिथं विचारलं, अहो लंका सोन्याची आहे म्हटलं, थोडं तरी मिळेल म्हणून आलो. काय सोनं दिसेच ना. तिथल्या लोकांनी सांगितलं तुमच्या हनुमंतांनी जाळून टाकलं आहे, त्यामुळे राहिलं नाही म्हटलं इथं काही सोनं. पण ते अशोकवाटिका पाहण्यासारखी आहे. आता त्याला बॉटॅनिकल गार्डन वगैरे नावं आलेलं आहे, ते जाऊ द्या लौकिकातून. पण संकल्प विकल्पाच्या पलीकडे पोहोचणं. मनाच्या ठिकाणी एक प्रधान आहे विकल्पाचा आणि एक प्रधान आहे तो संकल्पाचा. विकल्प मनामध्ये येतो कधी सांगता येत नाही, कोणत्या रूपाने येतो सांगता येत नाही. मी तर थोडं पुढं बोलेल. आता माझा विषय आणि माझ्याकडे असलेली वेळ याच्यात मला थोडासा, माझी जरी दमछाक होत असले तरी रामायणातलं एक वाक्य असं सांगेल, अख्खं रामायण ज्यामुळे घडलेलं आहे त्याचं नाव आहे मनातला विकल्प. अख्खं रामायण ज्याच्यामुळे घडलं. प्रसंग मोठा आहे, फक्त थोडक्यात सांगेल. राम राजा होणार याचा सर्वात आनंद कोणाला झाला आणि राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं याची भावार्थ रामायणाच्या दृष्टीने जर चर्चा आपण केली तर नाथरायांनी त्याचं उत्तर असं दिलं आहे, राम राजा होणार याचा सगळ्यात आनंद झाला होता तो कैकेयीला. नाथरायांचे शब्द आहेत, माझे नाही सांगत मी. आणि मी नाथरायचं रामायण विशेष करून मराठवाड्यात सांगतो. मी कालच बोललो, मराठवाड्यामध्ये गावोगावी आम्ही भावार्थ रामायणाची चिंतन करणारी मंडळी आहोत. सगळ्यात मोठा आनंद झाला कैकेयीला राम राजा होणार. आणि थोडं पुढं बोलू, राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं असेल तर देवादिकांना, सगळ्या देवादिकांना. कारण हे रावणाच्या ताब्यात होते सगळे देवादिक. त्या देवादिकांना दुःख का झालं? कारण त्या देवादिकांनी विचार केला की राम राजा झाला तर हा वनवासाला येणार नाही, म्हणजे हा वनवासाला नाही येणार म्हणजे याची सीता रावण पळवून आणणार नाही. याची सीता जर रावणाने घेऊन नाही याला लंकेमध्ये तर त्या सीतेला सोडवण्याकरिता राम लंकेत येणार नाही. आणि राम जर लंकेत नाही आला तर याच्या ताब्यातून आपली सुटका होणार नाही. काय करायचं? ज्याचं त्याला पडलंय. कळलं का? बघा आता हे. त्यामुळे सगळ्या देवादिकांनी मिटिंग घेतली. म्हणून सगळ्या देवादिकांनी केलं, काही हो राम राजा झाला नाही पाहिजे, काही हो तो खुर्चीवर आपलं राम राजा झाला नाही पाहिजे. असंच घ्या, लक्षात आलं का? बघा, हा काय रात्रीचा दिवस करायचं, दिवसाचे रात्र करायचे, काय राजकारण करायचे ते करू आपण, पण ते नाही झालं पाहिजे. कसं करायचं बघा, कोणाला फोडायचं कोणाला जोडायचं सगळं करू आपण. त्याच्याकरता काय करायचं बघा, राम राजा झाला नाही पाहिजे. काय करायचं? ब्रह्मदेव हुशार. ब्रह्मदेवांनी सांगितले एक आपल्याकडे पर्याय आहे. म्हटले काय? विकल्पाला आपण अयोध्येमध्ये पाठवू. आणि विकल्प अयोध्येमध्ये गेला, विकल्प म्हणजे मनात जे निर्माण होतो तो विकल्प, त्या विकल्पाला आपण अयोध्येत पाठवू आणि मग तो विकल्प सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. याचा अर्थ अयोध्या बिघडविण्याकरिता सुद्धा जर विकल्पाचा वापर केला जात असेल तर आपल्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याला कारण जर काय असेल तर आपल्या मनातला विकल्प, मनात निर्माण होणारा विकल्प कारण आहे. विकल्पाला पाठवू. विकल्पाला बोलवलं. विकल्प म्हणजे नको ते मनात येणं. त्याला बोलवलं. म्हणले जा अयोध्येमध्ये जा, राम राजा होणार नाही असं काहीतरी कर.
त्या विकल्पाने सगळ्या देवादिकांना हात जोडण्याने सांगितलं, मला कुठेही पाठवा पण अयोध्येत पाठवू नका. आपली ताकद नाही म्हटली तिथं, कारण आपण तिथं जाणार नाही. कसं जाणार म्हटले, ते रामाचे राज्य आहे, रामाचे पाय तिथं आहेत. जिथं रामचंद्र प्रभू आहेत तिथं मी जाऊ शकत नाही. मला आतमध्ये जाताच येत नाही, शिव ओलांडताच येत नाही, मला स्वतंत्र सामर्थ्य नाही आहे माझ्यामध्ये. विकल्प म्हणतो मी स्वतःहून जावं इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आहे. याचा अर्थ अयोध्या तिला म्हणतात की जिथं विकल्प सुद्धा येण्याला घाबरतोय, तिचं नाव आहे अयोध्या. अयोध्या ती आहे की विकल्प घाबरतोय तिथे यायला. नाही मी येणार, मी जाणार नाही. ब्रह्मदेवानी सांगितलं, व्यवस्था करतो जाण्याची तुझी. म्हणले कसं? अयोध्येच्या बाहेर एक फळांची बाग आहे. बरं, एका फळामध्ये जाऊन तू राहा. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये कलिंगण नावाच्या एका फळाचं नाव घेतलेलं आहे. 2-3 नावं घेतलेले, त्याच्यात कलिंगण एक माझ्या डोळ्यासमोर आहे. कलिंगण नावाच्या फळाचं नाव घेतलंय, त्या फळामध्ये तू जाऊन राहा. म्हणले काय करू? ते फळं मंथरेला फार आवडतात. ती फळ खाण्याकरता मंथरा येईल आणि त्या फळाच्या माध्यमातून तू त्या मंथरेच्या पोटामध्ये जाशील. पुढली तुझतू मार्ग, तुला आतमध्ये जाण्याचा आम्ही मार्ग दाखवला. झालं, ती मंथरा आली, तिला फळं आवडायची. त्या कलिंगणात असलेला तेच फळ खाल्लं, तो विकल्प तिच्या पोटात आला आणि विकल्पाला घेऊन मंथरा आतमध्ये आली. आणि आल्याबरोबर कैकेयीला बोलायला लागली, अगं कैकेयी, उद्या रामाचा अभिषेक होणार, राम राजा होणार, याचा तुला आनंद वाटायला लागला. पण कैकेयी तू भोळी आहेस ग, तुला कळत नाही, राम राजा झाल्यानंतर कौशल्याचा मान वाढणार, तुला कोण विचारतंय? हिनं सुरू केलं बघा. कैकेयीला कळे ना. कैकेयी म्हणायला लागली, ही मंथरा कालपर्यंत बरी होती ना आज असं बोलायला लागली. तरी मी हिला म्हणत होते प्रवचनाला जाऊ नको, असं कोणीतरी डोक्यात घालतं, काहीतरी एकाचं 2 काहीतरी होऊन जाईल असं म्हणत होते. कशा करता हे बोलायला लागली अशी? आणि ती जी मंथरा अदवा तद्वा बोलायला लागली, कैकेयीला काही नावं ठेवायला लागली. आणि बोलता बोलता ती मंथरा अशी गडबडा खाली लोळायला लागली. कैकेयीला वाईट वाटायला लागलं, अरे मंथरेची ही स्थिती का झाली? म्हणून कैकेयीने काय केलं, म्हणजे मंथरेचे असे दोन्ही हात पकडले, तिला असं उचललं, तिला अशी मिठी मारली आणि सांगितलं, अगं मंथरे असं करू नको. असं मिठी मारल्याबरोबर मंथरेच्या मनात असलेला विकल्प क्षणात कैकेयीच्या मनामध्ये गेला. पुढलं रामायण सांगायला माझ्याकडे वेळ नाही, कळालं का? पहा आता, हे रामायणाची सुरुवात इथून आहे. क्षणात गेला आणि मग ते कैकेयी रुसून बसणं, अमुक तमुक सगळं झालं. ते एका ठिकाणी तर एवढं वर्णन गोड केलं आहे, कैकेयी जेव्हा रुसून बसली म्हणे, वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबांचं नाव ऐकून आहात का आपण? वक्ते बाबा म्हणायचे, ती रुसून बसली म्हणजे 14 नंबर खोली जाऊन बसली. कुठून काढलं होतं त्यांनी कोणाच ठाऊक त्यांना, पण ते म्हणायचे असे. त्याला कोपभवन नाव आहे. अयोध्येमध्ये ते रुसून, जर एखादी राणी कोणाला जर काही उद्विग्नता आली तर ते रुसून बसण्याकरता ते कोपभवनात जाऊन बसायचं म्हणे. म्हणजे कोपभवनात, मग ते कोपभवनात याचा अर्थ काय? असं कुठेही रुसून बसायचं नाही, कोपभवनात जाऊन बसायचं. हे मी अयोध्येचं सांगतोय. आपली 10 बाय 10ची खोली, तिथंच रुसायचं, तिथंच रडायचं, आपण तिथंच रुसवा काढायचा, चहा घ्यायचा, तुझ्यासारखं कोणी नाही म्हणायचं, निघायचं. याला म्हणायचं आपण प्रापंचिक. आपण काय राजा आहेत काय? आपलं काय, आपला संसार असा आहे. ते कोपभवनात जाऊन बसायचे म्हणे. ती कैकेयी कोपभवनात जाऊन बसली म्हणे. जेव्हा राजा दशरथाला हे कळालं तेव्हा राजा दशरथाला एवढं वाईट वाटलं. त्याचं एक उत्तर मी रामायणाच्या एका ज्यांनी काही लिखाणं केले त्याच्यात एका ठिकाणी असं वाचलं की राजा दशरथाला असं वाटायला लागलं, आत्ता माझी पिढी ही सूर्यवंशातली रघुकुलातली 60वी पिढी आहे, आपलं 61वी पिढी आहे. याचा अर्थ 61व्या पिढीमध्ये तो कोपभवनाचा दरवाजा उघडला गेलाय. याचं वाईट का वाटलं? कारण आत्तापर्यंत 60 पिढ्या झालं अयोध्येतील कोपभवनाचा दरवाजा उघडलेला नव्हता. याचा अर्थ 60 पिढ्या झालं अयोध्येमध्ये एकदाही कौटुंबिक कलह झालेले नव्हते. तिचं नाव अयोध्या, कळून घ्या. कौटुंबिक कलह नाहीये, ती अयोध्या आहे. मग हा विकल्प आलाय आणि मग कौटुंबिक कलह निर्माण झालेले आहेत. याचा अर्थ 60 पिढ्या ज्या अयोध्येमध्ये कौटुंबिक कलह झाले नाहीत त्या अयोध्येला सुद्धा एका विकल्पाने बिघडून टाकलं. इतका विचित्र विकल्प या मनामध्ये निर्माण होतोय. महाराज सांगतात, मनुराजा एकदेहपुरी. तिथं असलेले 2 प्रधान आहेत. एक संकल्प नावाचा प्रधान आहे, दुसरा विकल्प नावाचा प्रधान आहे. असे नांदतो त्यासी दोघे नारी. कान्होबाराय म्हणतात त्याला 2 नारी आहेत. नारी या शब्दाचा अर्थ पत्नी. या मन नावाच्या राजाला 2 पत्नी आहेत.
कोणत्या पत्नी आहेत? एका पत्नीचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे निवृत्ती. ऐका, मन नावाचा राजा, त्याला असलेले 2 प्रधान, एक संकल्प आणि एक विकल्प, त्याला असलेल्या 2 पत्नी, एकीचं नाव आहे प्रवृत्ती, एकीचं नाव आहे निवृत्ती. आता याच्यामध्ये ही प्रवृत्ती आणि या निवृत्तीबद्दल बोलत असताना ही प्रवृत्ती कोण आहे याचा विचार करताना असं सांगितलेलं आहे, अज्ञानाची ही मुलगी आहे. अज्ञानाची मुलगी आहे प्रवृत्ती आणि ज्ञानाची मुलगी आहे निवृत्ती. मन नावाचा राजा, त्याच्या 2 पत्नी, एकीचं नाव प्रवृत्ती आणि एकीचं नाव निवृत्ती. फार विषय गोड आहे. मन म्हटलं की एक प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती म्हटलं की प्रपंच, आणि मन म्हटलं की एक निवृत्ती आहे, निवृत्ती म्हटलं की परमार्थ. प्रवृत्ती प्रपंचाच्या अनुषंगाने असते, ती अज्ञानाची मुलगी आहे. निवृत्ती परमार्थाच्या अनुषंगाने आहे, ती ज्ञानाची मुलगी. निवृत्ती म्हणतोय हे फार शब्द महत्त्वाचा आहे, कारण निवृत्त वेगळं आणि निवृत्ती वेगळी. कळलं का बघा? निवृत्त या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये आपण त्याला रिटायरमेंट म्हणतो. जरा पुढे बोलू. निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे, निवृत्ती करता वयाची अट नाही. निवृत्त होण्याकरता वयाची अट आहे. 60 वर्ष झाले तुम्ही निवृत्त झाला असं आपण म्हणतो, पण निवृत्ती करता वयाची अट नाही आहे. नाही 60व्या वर्षीच निवृत्ती असं काही नाही. उलट 60व्या नंतर आमच्याकडे जोर येतोय, वृद्ध होती तरणे रे, नाही का? असं नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती. मनोराजा एक देह पुरी असे नांदतो त्याशी दोघे नारी 2 पत्नी. एक अज्ञानाची मुलगी आहे प्रवृत्ती, ही मनाचीच बायको आहे, आणि एक ज्ञानाची मुलगी आहे निवृत्ती, ही पण मनाचीच बायको आहे. याच्यात मनश्चंद्र बोधकारांनी आणखीन एक सूक्ष्म फरक असा केलेला आहे. या प्रवृत्तीचा भाऊ आहे त्याचं नाव आहे भ्रम, आणि या निवृत्तीचा भाऊ आहे त्याचं नाव आहे परमार्थ. आता रूपकच करायचं तर तुम्ही असं ऐका, कारण प्रवृत्ती म्हटलं की ती प्रवृत्ती ज्या बंधुत्वावर अवलंबून आहे तो भ्रम आहे, त्या भ्रमाच्या व्याख्या पुढे करता येतील. आणि निवृत्ती ज्या बंधुत्वावर अवलंबून आहे तो परमार्थ आहे. मन नावाचा राजा, त्याच्या 2 पत्नी, एक प्रवृत्ती एक निवृत्ती. मग आता 2 पत्नी म्हटल्यानंतर कलह होणारच आहे. एका पुरुषा 2 नारी, पाप वसे त्याचे घरी. किंवा एकनाथ महाराजांनी भागवतात सांगितले, केवी एका घ्या पती बहुता सवती तोडीती. नाथराय सांगतात, केवी एका घ्या पती बहुता सवती तोडीती. असं आहे त्या दोघीचं जमेना. असं झालं म्हणे की निवृत्ती आपल्या परमार्थ नावाच्या बंधूला घेऊन निघून गेली, मनातून निवृत्ती निघून गेली. मग आता मनातून निवृत्ती बाजूला गेल्यानंतर जी येते किंवा जी राहते किंवा कायम बरोबर आहे तिचं नाव प्रवृत्ती. मनाचं प्रेम प्रवृत्तीवर असायचं. शेवटी मन, कलियुगाचा महिमा असा आहे की मन अधिकाधिक प्रपंचाकडे प्रवृत्त होतं. हा कलियुगाचा महिमा आहे. कलियुगाची शक्ती मोठी गहन आहे. मी आपल्याला आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहेत, पण तरी थोडंसं धाडस करून बोलतो. मला सांगा, आपल्याकडे आळंदीमध्ये गेलो, देहूमध्ये गेलो, पंढरपूरला आलात तुम्ही, किंवा पैठणला गेलात, किंवा आपल्या परळी भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे बोर्ड असतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं येथे मृदंग वाजवायला शिकविलं जाईल, येथे भजन करायला शिकविलं जाईल, असं लिहिलेलं असतं. याचे बोर्ड लावलेले आहेत. आपल्या परळीमध्ये असा कुठं बोर्ड आहे का येथे बिडी ओढायला शिकविले जाईल, येथे तंबाखू कशी खायची हे शिकविले जाईल? आहे का कुठं बोर्ड? पण प्रवृत्ती किती आहे, संख्या किती आहे, त्या गोष्टीची आणि या गोष्टीच्या संख्येमध्ये किती फरक आहे? अधिकाधिक पद्धतीची संख्या आहे. याचं कारण आहे कलियुगाचं महिमाच असा आहे की तो अधिकाधिक पद्धतीने प्रापंचिक प्रवृत्तीकडे ओढून घेऊन जातो आहे. मनातली निवृत्ती निघून गेली, मन प्रवृत्तीबरोबर राहू लागलं. आता हे मन प्रवृत्तीबरोबर राहू लागलं. मनश्चंद्र बोधकारांनी आणि कान्होबारायांनी, मी एकीकडे मनश्चंद्र बोधाचा दाखला देतो आणि एकीकडे कान्होबाचा दाखला देतो. एकीकडे कान्होबाराय सांगतात, मनोराजा एक देह पुरी असे नांदतो त्याशी दोघे नारी. एवढ्यावर थांबत नाहीत. पुत्र पौत्र संपन्न भारी. या मनाच्या ठिकाणी पुत्र संपन्न भारी, पौत्र संपन्न भारी, पुष्कळ मुलं आहेत म्हटले. त्या मुलांची नावं सांगताना असं सांगितलंय,
प्रवृत्तीला जी मुलं झाली, मोह नावाचा प्रवृत्तीपासून झालेलाच मुलगा आहे. काम हा प्रवृत्तीपासून झालेला मुलगा आहे. क्रोध हा प्रवृत्तीपासून झालेला मुलगा आहे. मत्सर हा प्रवृत्तीपासून झालेला मुलगा आहे. लोभ हा प्रवृत्तीपासून झालेला मुलगा आहे. दंभ हा प्रवृत्तीपासून झालेला मुलगा आहे. याचा अर्थ मन आणि प्रवृत्ती एकत्रित येते तेव्हा मनामध्ये मोह निर्माण होतो, मनामध्ये काम निर्माण होतो, मनामध्ये क्रोध निर्माण होतो, मनामध्ये लोभ निर्माण होतो, मनामध्ये दंभ निर्माण होतो, मनामध्ये मत्सर निर्माण होतो. ऐका, मन जेव्हा प्रवृत्तीने ग्रस्त होतं तेव्हा हे मन मोहग्रस्त होतं, मोह निर्माण होतो. मोह ममत्व, मनामध्ये निर्माण झालेलं ममत्व. महाभारतामध्ये फार गोड वर्णन आहे. महाभारताने असं सांगितलं आहे, द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. महाभारत सांगतं की 2 अक्षर म्हणजे मृत्यू आहेत आणि 3 अक्षर म्हणजे शाश्वतता आहे. 2 अक्षर म्हणजे मम म्हणजे मृत्यू आहे आणि न मम म्हणजे शाश्वतता आहे. माझं मोह हा ममत्वाने निर्माण होतोय. ममत्व म्हणजे याचा अर्थ माझं, हा मी माझेपणाची गोष्ट कधी कुठून कशी येईल नाही. नाटातला अभंग आहे महाराजांचा एक, एने मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माझलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. नाटामध्ये अभंग आहे. शस्त्र हे निर्वाणीचा भान. किंवा तुकोबरांचे दुसरे शब्द सांगतो, तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओकटे आहे देवा. ऐका, हे मी आणि माझं मनामध्ये कधी येईल, फार सूक्ष्म पद्धतीने आतमध्ये प्रवेश करतो. अहंकार फार सूक्ष्म पद्धतीने आतमध्ये प्रवेश करतो. म्हणून तर नामदारांना सांगावं लागलं, अहंकाराचा वारा न लागो राजेसा माझ्या विष्णुदासा भाविका. तुकोबरांना म्हणावं लागलं, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. मग मी आणि माझं सूक्ष्म पद्धतीने मनात येतं. का? मन जेव्हा प्रवृत्तीग्रस्त होतं तेव्हा मी माझ्याचा जन्म होतो. मी जरा मानसशास्त्राच्या कसोटी मांडतोय आता. ऐका, ही तर गोष्ट सरळ आहे. मी आणि माझं हे जे मनामध्ये निर्माण होतं ते कधी येतं? अहंकार म्हणजे मीपणा आणि ममत्व म्हणजे माझेपणा. उलट वेदांताने अहम अध्यास आणि मम अध्यास असे 2 अध्यास मांडलेले आहेत. मी आणि माझं हे शब्द फार गमतीचे आहेत. अहंकार आतून गंमत अशी आहे. मला एका ठिकाणी कीर्तनाला मी गेलो. 9चं कीर्तन होतं, 6 वाजता गेलो. आता कीर्तनकार लवकर येणं हे चांगलं का वाईट? आता साधी गोष्ट आहे की चांगलंच ना. आता एखादाही महाराज लवकर येणं चांगलंच ना. त्या कमिटीने मला एकदम विचारलं, महाराज लवकर आलात, आता हे काय आश्चर्य करण्याची गोष्ट आहे होय? म्हणजे त्यांना वाटतं की अगदी 9 वाजता महाराजाची वाट बघत बसावी, आले का आले का आले का आले का आले का. म्हणून बरेच महाराज गावाच्या बाहेर थांबतात आणि वेळ झाल्यानंतर आत येतात. बरं, मला काय प्रवास उरकलेला, मी गेलो. ते म्हटले आता तुम्हाला काय? म्हटलं काही नाही, मला 1-2 तास विश्रांती घेतो, 6 ते 8. 8 वाजता प्रसाद घेतो, 9 वाजता कीर्तन करतो, 11ला मला निघायचं आहे. त्याने एका खोलीत मला जागा दिली. म्हणजे इथं बसा म्हणले तुम्हाला आता काही चहा पाणी? म्हटलं काही लागत नाही मला. त्यांनी एका माणसाला माझ्याजवळ ठेवलं. म्हटलं अहो काही गरज नाही. ते म्हटले नाही राहू द्या. अहो म्हटलं मला काही आवश्यकता नाही, काय लागलं तर तुम्हाला मागायला. म्हटलं मला गरज नाही, तरी त्यांनी ठेवलं. तुम्हाला सांगू का आमच्याजवळ कोणाला ठेवतात? अख्खं गाव ज्याला कंटाळलं त्याला आमच्याजवळ ठेवतात. कमिटी फार गमतीची असते महाराज. मला आता इतके 25 वर्षाचे अनुभव आहेत. आता ते जे माझ्याजवळ बसलेलं असतं ना ते गप्प बसत नाही. आता मी घ्यायला लागलेलो विश्रांती, मला खरं तर प्रवासाने थकून गेलेलो मी, ते गप्प बसे ना. तर म्हटलं महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहात? म्हटलं हो. तुम्हाला आमचं गाव माहीत नाही? म्हटलं नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आमचं गाव कळालंच नाही? आता मी म्हटलं माझंच गाव मला कळालं नाही, तुझं गावाचं काय घेऊन बसला? तो म्हटलं नाही तुम्हाला आमचं गाव कळणारच नाही. अरे बाबा नाका कळे ना, मला काय घेणं देणं, मला कीर्तन करायचं आहे, जायचं आहे. तो म्हटलं नाही मी सांगतो तुम्ही ऐका. आता त्यानं मला ऐकवलं. म्हणजे कीर्तनकारांनी सुद्धा अगोदर ऐकावं लागते हे त्या दिवशी कळालं मला. त्यानं मला ऐकवायला सुरुवात. तो म्हटलं हे पहा, आमच्या गावात कोणाला सत्तेचा अहंकार आहे. म्हणलं ठीक आहे. कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला मानमर्यादेचा अहंकार आहे, कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे,
कोणाला त्यांच्याकडे असलेल्या कुटुंबाचा अहंकार आहे, कोणाला त्यांच्या शेतीचा अहंकार आहे, कोणाला त्याच्या व्यापाराचा अहंकार आहे, कोणाला अहो मी म्हटलं सगळं खरं आहे हो, हे तुम्ही मला का सांगायला लागलाय? तो म्हटला या गावामध्ये मी एकटा असा आहे, मला कशाचाच अहंकार नाही. हा सुद्धा एक अहंकार आहे, एवढंच सांगायचं आहे मला. कुठून सूक्ष्म येतो सांगता येत नाही. ज्ञानेश्वरी वाचा ना, ज्ञानोबराय किती गोड बोलतात. ज्ञानोबराय बोलतात नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी ना चवी. ज्ञानोबराय बोलतात हा अहंकार असा गमतीचा आहे, अज्ञानाच्या मागं लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. मी तर गमतीने असं सांगत असतो, अहंकार असा इथं भिंतीवर कुठेतरी बसलेला असतो आणि एखादा माणूस जरी इथे येऊन म्हणायला लागला आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणते हे आपलं गिराईकच नाही. पण एखादा जरी इथं येऊन म्हणायला लागला आपल्याला फार याच्यातलं कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे. अहंकार असा गमतीचा आहे. मीपणा, माझेपणा. मन जेव्हा प्रवृत्तीने युक्त होतं तेव्हा मनामध्ये मी आणि माझेपणाचा उदय होतो, मी आणि माझेपणाचा जन्म होतो, ममत्वाचा जन्म होतो. गीतेचं चिंतन करणारी तुम्ही मंडळी आहात. भगवद्गीता ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती एकच आहे आणि त्याचं नाव आहे मोह. पहा, गीतेचं सगळं तत्वज्ञान, तुम्ही गीता अभ्यासलेलीच असणार आहे, पण मला जे सार गीतेचं सांगावंसं वाटतंय ते गीतेचं सार आहे ते मोह या शब्दातूनच आहे ना. मोह या शब्दाचा उदय अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि ते मोह काढून टाकण्याकरिता भगवंताला ही सगळं गीता तत्वज्ञान सांगावं लागलं. कारण याचं कारण असं आहे, ममत्व मोहाला जन्म देतो, मोह लोभाला जन्म देतं, लोभ शोकाला जन्म देतं आणि शोक दुःखाला जन्म देतं. ममत्व मोहाला जन्म देतं, ममत्व माझेपणा जन्म देतं. म्हणून मी आणि माझेपणा मन श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करताना भागवत रहस्यामध्ये डोंगरे महाराजांनी फार गोड वर्णन केलं आहे. ते काय झालं म्हणे, भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या. रोज उठलं की सकाळी चोरी करायची, याच्या घरी त्याच्या घरी. बाहेर आले की म्हणायचे ए चल तुझ्या घरी. ते गोपाळ म्हणायचे चला. ते दुसरा चल तुझ्या घरी. हे रोज दुसऱ्याची घरं. एके दिवशी सगळे गोपाळ एकत्रित झाले. ते म्हटले हे कृष्ण रोज दुसऱ्याची घरं दाखवतो, आज तसं करायचं नाही, आज याच्याच घरी चोरी करायची. म्हणजे आपलं घर सोडून कृष्ण परमात्मा रोज दुसऱ्याच्या घरी चोरी करायची. काही काही लोकांना सवय असते रोज दुसऱ्याचा चहा प्यायचा, आपला पाजायचाच नाही. तर म्हटले हे रोज दुसऱ्याचं घर दाखवतात. म्हटले आज तसं नाही, आज याच्याच घरी. सगळे गोपाळ म्हणते कृष्णा आज तुझ्या घरी चोरी करायची. म्हटले माझ्या कसं काय? हो तुझ्याच घरी, देवाची आहे घरी, देवे केली चोरी. ठीक आहे. भगवान म्हटले अरे माझं घर मोठं आहे, ते काही असेल म्हटले, चोरी तुझ्याच घरी करायची. चला आत आले. आता ते नंदबाबाचा वाडा, तुम्ही जर गोकुळाला कधी गेला तर ते दाखवतात बघा. भला मोठाच्या मोठा वाडा, खूप दरवाजे. पूर्वी वाड्यांना आपल्या मराठवाड्यामध्ये आणखीही काही गावामध्ये असतील त्याला गडीचे वाडे म्हणतात. वाडे मोठे मोठे वाडे महाराज. पुढचा दरवाजा वेगळा, मागचा वेगळा, पलीकडला वेगळा, उजवीकडला वेगळा, डावीकडला वेगळा. काय ते दरवाजे असायचे, काय तो वाडा असायचा. आता अलीकडे हे जे फ्लॅट निघालेले आहेत ना, त्या फ्लॅटच्या सिस्टीममध्ये एकच दरवाजा आणि कायम बंद, कोण आहे शेजारी माहीत नाही. पण पूर्वी असे वाडे असायचे मोठे मोठे आणि त्याला मोठे मोठे दरवाजे असायचे. झालं मग ते सगळे गोपाळ एका एका दरवाजामध्ये उभा राहिले. भगवान आत गेले आणि मग ते उखळ होतं ते बाजूला घेतलं, त्याच्यावर उभा राहिले आणि त्या शिंक्यातलं दही दूध तूप चोरी सगळं लोणी चोरायला सुरुवात केली. तेवढ्या सगळे गोपाळ असे कडेने बसले, म्हणजे बघत होते कोणी येणार नाही ना. आता ते कोण नाही म्हटलं की हाक मारली की जायचं. तेवढ्यात एका गोपिकेने ते पाहिलं. पाहिल्यानंतर ती मोठीने ओरडायला लागली, यशोदे तुझ्याच घरात चोरी सुरू झाली. असं म्हटल्याबरोबर, यशोदे चोरी झाली असं म्हटल्याबरोबर जे दरवाज्यातले गोपाळ होते ना ते गेले पळून. दरवाज्यातले ते भगवान म्हटलं अरे ते गेले पळून. आता ते यशोदा येणार म्हटल्यानंतर ईडी लागणार, आपलं यशोदा येणार म्हटल्यानंतर कशाला कोण थांबताय. गेले सगळे पळून, इकडे तिकडे सगळे गेले ना पळून, कोणीच थांबेना. मी यशोदा म्हटलं होतं बरं, यशोदाच ऐका, दुसरं ऐकू नका. आणि दुसरं तसंच होतं माझं, पण ऐकू नका. आता ती यशोदा येणार म्हटल्यानंतर सगळे गेले पळून, कोणी तिथं थांबेना, सगळे गेले. भगवान एकटे अडकलेले. त्या गवळींनी सांगितलं बघ यशोदे तू म्हणत होते ना चोरी, बघ पकडलंय म्हटले. ती यशोदा आली आणि मग तिनं ती दोरी घेतली आणि ती कृष्णाला बांधण्याच्या ऐवजी जे उखळ होतं त्या उखळालाच बांधायला लागली दोऱ्या अगोदर. ती कृष्ण बाजूलाच राहिला, ते उखळाला बांधायला लागली. त्या बाकीच्या गवळींनी म्हणायला लागले अगं यशोदे तुला वेड लागलं का, पळून कोण जाणार आहे, कृष्ण, त्याला बांधणं गरजेचं आहे. त्या उखळाला कशाला बांधायला लागली, ते उखळ काय हलणार आहे का, उखळ म्हणजे दगड, दगडाचंच ना ते उखळ.
पूर्वीच्या काळात ते दगडाची उखळं. मग आता ते दगड आहे ते कुठं जाणार आहे का, चालणार आहे का? अहो मला सांगा, दगड कुठं जात असतो का? असं झालं का? आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि प्रवचन ऐकायला बसला. दगड कुठं ऐकत असतात का? मी भिंतीची म्हणतोय, डोक्यात दुसरं घेऊ नका. शक्य आहे का? तू कशाला त्याला बांधायला लागली? ऐका, यशोदेनी सांगितलं, मला चांगलं माहीत आहे, पण मी उखळाला का बांधायला लागले? चोरी केली कुणी? कृष्णाने. पण या चोरी करण्याकरता सहाय्य कुणी केलं? या उखळाने. मग चोरी करणारा जसा गुन्हेगार असतो, त्याला तसं सहाय्य करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. कायदा आहे, वकील सांगतोय. म्हणजे एवढ्यावरनं तर वकील म्हणा, असं माझ्यावर वेळ आली आता. वकील साहेब, हो कोर्टातच जायला वेळ नाही, काय करावं? म्हणून ही प्रवचनं करत बसलोय आम्ही इथं. आता कायदा आहे. झालं, त्याला बांधून झालं. आता कृष्णाला बांधायचं. माझा मुद्दा इथं आहे, बारीक आहे का? आता कृष्णाला बांधायचं. ती दोरी घेतली आणि भगवंताला बांधायला लागली. बांधत असताना त्या दोरीने असं जवळ आल्याबरोबर ती गाठ मात्र बांधली जायची नाही. ती दोरी कमी पडायची. किती कमी पडायची? भागवत रहस्यामध्ये वर्णन केले, 2 बोटं ती दोरी कमी पडायची. यशोदेला वाटलं, अरे असं कसं काय? मग पुन्हा घेर आत गेली, पुन्हा एक दोरी आणली, त्या दोरीला दोरी बांधली आणि पुन्हा असं कृष्णाला असं बांधायला गेली, तरी ती दोरी कमीच पडायला लागली. पुन्हा ती काढली, पुन्हा एक मोठी दोरी आणली, त्या दोरीला दोरी बांधली, पुन्हा कृष्णाला बांधायचा प्रयत्न केला, तरी ती दोरी कमीच पडायची. 2 बोटं कमी पडायची. कितीही प्रयत्न केला तरी दोरीने गाठ बांधली जात नव्हती. ती 2 बोटं कमीच पडायची. ती 2 बोटं कोणती हे सांगताना डोंगरे महाराज असं सांगतात, त्याच्यातलं एक बोट आहे मीपणाचं, दुसरं बोट आहे माझेपणाचं. हा मी आणि माझेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत देव बांधले जात नव्हते. भागवतामध्ये कृष्णाच्या मुखात एक वाक्य दिलंय. भगवान श्रीकृष्ण यशोदेकडे पाहून म्हणतात, अगं आई, जोपर्यंत तुझ्या ठिकाणी मीपणा आहे तोपर्यंत मी बांधला जाणार नाही, आणि ज्या क्षणी तुझा मीपणा जाईल त्या क्षणी मी शिवाय दुसरा कोणीच नसणार म्हटले. त्याशिवाय मी शिवाय कोणीच नाही. याचा अर्थ या मी आणि माझेपणाने हे बांधलं जात आहे. हा मी आणि माझेपणा अंतःकरणामध्ये जो निर्माण होतोय, या निर्माण झाल्यामुळे या मनामध्ये निर्माण झालेला मी माझेपणा माणसाला आपल्यापासून दूर घेऊन जातोय. मोह, याचं कारण मोह, ममत्व, माझेपणा. म्हणून त्याला मृत्यू म्हटलं महाभारताने. मृत्यू शब्द वापरला. मी तुम्हाला सांगू, वस्तू म्हणून स्वीकारली की दुःख नाही, पण ती वस्तू माझी म्हणून स्वीकारली की सुखदुःखाचा जन्म होतोय. बघा, मानसशास्त्राच्या दृष्टीने पटतंय का? तुम्ही वस्तू म्हणून स्वीकारा, सुखही नाही दुःखही नाही, पण वस्तू जेव्हा तुम्ही माझी म्हणता तेव्हा सुखदुःखाचा जन्म होतो. हा माईक आहे असं म्हटलं की सुखही नाही दुःखही नाही, पण हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज चांगला आला की सुख आहे आणि याचा आवाज कमी आला की दुःख आहे. कारण हा माईक माझा असं म्हणतो ना आपण. काय म्हणताना म्हणतो, हा माईक माझा. एकाने मला घरी घेऊन गेला आणि मग घरी घेऊन ते 2 मजली घर ते दाखवायला लागला. बऱ्याचदा माणसं आम्हाला घरी घेऊन जातात, ते अख्खं घर दाखवत राहतात. आता ते 2-3 मजली का फिरवतात कोणास ठाऊक, पण घेऊन जातात आम्हाला. बरं, ते सगळं घर दाखवून झाल्यानंतर परत आम्हाला विचारतात कसं वाटलं. आता आम्ही काही वाईट म्हणणार आहे तुमच्या घराला, आम्हाला काय पडलेलं असतं, पण ते लोकांचा एक स्वभाव आहे असा. आणि ते सगळं घर दाखवून झालं. ते 2 भाऊ होते आणि घर दाखवत होते, आणि दाखवत असताना सगळं मग हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. तो थोरला बोलत होता, धाकटा फक्त ऐकत होता. आणि सगळं करून खाली आल्यानंतर त्या थोरल्याने सांगितलं, महाराज हे सगळं माझं आहे, बरं हे सगळं माझं आहे, मी कष्ट केले म्हणून हे सगळं निर्माण झालं, हे सगळं माझं आहे. धाकटा आत्तापर्यंत एकही शब्द बोलत नव्हता, पण थोरल्याने जेव्हा सगळं माझं आहे म्हटलं की धाकट्याने माझ्या कानात सांगितलं, महाराज ठरलंय, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण संपलं. कळलं का? पहा कुठून सुरुवात होते आहे. सुरुवात इथून होती आहे. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक सिद्धेश्वर महास्वामीजी होऊन गेले. आपल्याला जर कर्नाटकातली काही माहिती असेल तर यांचं नाव तुम्ही गुगलला सर्च करा. खूप मोठे महात्मे होऊन गेले सिद्धेश्वर महास्वामीजी. महाराज मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, त्यांची प्रवचन ऐकण्याचा माझ्यावर सुयोग प्राप्त झाला. सकाळी 6 वाजता प्रवचन असायचं, कमीत कमी 10,000 लोक असायचे सकाळी 6ला, आणि टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची. अत्यंत शिस्तबद्ध ते कार्यक्रम चालायचा. खूप मोठे महात्मा होऊन गेले. त्यांच्या प्रवचनात एक उदाहरण ऐकलं, मी तेवढं सांगतो. ते असं म्हणायचे की हातावर शून्य काढला, या शून्यामध्ये भांडणं आहेत का? मला सांगा, आपल्यापैकी असं कोणी म्हणेल का अर्धा शून्य माझा आणि अर्धा तुमचा? कोणी म्हणेल का? या शून्यामध्ये काही भांडणं नाहीत, पण या शून्याच्या पुढे 1 काढलं, किती झाली?
10. या 10मध्ये मात्र भांडणं आहेत, 5 माझे आणि 5 तुझे. तेव्हा ते असं म्हणायचे, जिथं आकार आहे तिथं भांडण आहेत आणि जिथं निराकार आहे तिथं शांतता आणि शांतताच आहे, असं उदाहरण द्यायचे. जिथं आकार आहे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकची निराळे हरीचे नाम. आणि म्हणून मनामध्ये निर्माण होणारं ममत्व हे दुःखाला कारण असतं. मन जेव्हा प्रवृत्तीने ग्रस्त होतं तेव्हा ज्याला जन्म दिला जातो तो मोह आहे. या मोहानेच अर्जुन ग्रस्त झाला ना. खरं तर अत्यंत वीर रसामध्ये असलेला अर्जुन, बरं गंमत बघा, कधी कधी मला त्या अर्जुनाचं सुद्धा कौतुक वाटतं. म्हणजे रथामध्ये बसलेला अर्जुन भगवंताकडे पाहतो आणि भगवंताला म्हणतो, सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत. हे अच्युत, सर्व सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन चल. मला पुन्हा कधी कधी आश्चर्य वाटतं. खरं तर अर्जुनाने जरी रथामध्ये बसलेला असला उंच आसनावर, तरी अर्जुनाने काय म्हणायला पाहिजे होतं, हा देव आहे समजून तरी, हे कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल असं म्हणत नाही. हे कृष्णा सर्व सैन्याच्या मध्ये रथ घेऊन चल, आदेशाची भाषा वापरतो. का? याचं एकच कारण आहे, अर्जुन खुर्चीवर बसला, दुसरं काही कारण नाही. ही तेव्हाच भाषा येते, चल सर्व सैन्याच्या मध्ये. आता ते भगवान चतुर तो शिरोमणी भगवान मध्ये घेऊन गेले आणि अर्जुनाला सांगितलं, बघ सगळं पहा. आणि मग पाहिल्यानंतर आत्तापर्यंत दुर्योधन दुःशासन हे शत्रू समजणारा अर्जुन, माझा भाऊ दुर्योधन, माझा भाऊ दुःशासन, असं ममत्व त्याच्या मनात निर्माण झालं. हातातलं धनुष्य खाली टाकलं आणि मला युद्ध करायचं नाही या भूमिकेमध्ये अर्जुन येऊ लागला. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, अशा भाषा त्याच्या मुखातून येऊ लागल्या. आणि मग तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नामबंधू कर्माचा की ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते. असं निर्माण झालेलं ममत्व त्याला बांधून टाकतं आणि या ममत्वाने मोहाने ग्रस्त झालेला अर्जुन मला हे युद्ध करायचं नाही असं म्हणतो. याचा अर्थ मनामध्ये निर्माण झालेला मोह हा मानवी जीवनातल्या दुःखाला कारण आहे. मोह हा मनामध्ये प्रवृत्तीपासून निर्माण झालेला आहे. पुढचा सांगितला काम, कामातो राम नाम न भयम न लज्जा. पुढं सांगितला क्रोध, क्रोध हे मन आणि प्रवृत्ती एकत्रित आली की क्रोध निर्माण होतो. सूक्ष्म सूक्ष्म गोष्टीमध्ये माणसाला राग यायला लागतो. बऱ्याचदा तर राग सोडायचा म्हटला तरी सुटत नाही, किती जरी प्रयत्न केला तरी सुटत नाही. राग सोडणारे काही महत्त्वाचे, त्याला जगद्गुरू तुकोबाराय व्हावं लागतं. तुकोबारायांनी म्हणावं, मंबाजी गोसाव्यांनी काठाड्यांनी मारल्यानंतर सुद्धा काय तुकोबारायांचे शब्द आहेत, मंबाजी गोसाव्यांनी काठाड्यांनी मारलं म्हणे तुकोबारायांना. आणि तुकोबारायांना का, म्हणजे मला परत आश्चर्य वाटतं बरं का. खरं तर तो मंबाजी तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला बसायचा म्हणे रोज. म्हणजे कीर्तन ऐकणारे जाऊ द्या, हे एवढंच आहे, फक्त आत्ताच्या कीर्तनकारांनी एवढं लक्षात ठेवावं, बाकी काही नाही. अरे काही साधी गोष्ट आहे काय. मग ते रक्तबंबाळ झालेले तुकोबाराय देवाकडे गेले. ते लोकांना वाटलं तक्रार करणार, पण तुकोबाराय सांगतात, देवा तुझी माझ्यावर कृपा आहे. मंबाजी गोसावी काठाड्याने मारत होता, पण त्याच्याबद्दल माझ्या मनात राग निर्माण होऊ दिला नाही. देवा तुझी ही कृपा आहे. हे विचार, याला पर्यायी तुम्ही एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. नाथरायांनी भागवतामध्ये प्रशांत शब्दाची व्याख्या सांगताना असं सांगितलंय, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार या नाव. अपकार्या करी अतिउपकार. पण मन जेव्हा प्रवृत्तीमध्ये येतं तेव्हा क्रोध निर्माण होतो, काम निर्माण होतो, मोह निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो, द्वेष. म्हणून तर तुकोबारांना म्हणावं लागलं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मत्सर निर्माण होतो, दंभ निर्माण होतो. दंभ या शब्दाचा अर्थ मान. आणि थोडं पुढं बोलू, आजच्या जगामध्ये माणूस खोट्या प्रसिद्धीच्या मागं खूप लागला, तकलादू प्रसिद्धीच्या मागं खूप लागला. माझा फोटो यावा, माझं नाव व्हावं, ही खोटी प्रसिद्धी, आणि त्याच्या मागं खूप लागला. जुन्या काळातलं उदाहरण दिलं जातं. काय म्हणे, एका राजाने विचार केला की आपल्या राज्यामध्ये जी उंच टेकडी आहे त्या टेकडीवर जाऊन आपलं नाव लिहायचं, की जेणेकरून पुढे होणाऱ्या राजांच्या लक्षात येईल की यापूर्वी हा राजा या टेकडीवर गेला आणि त्याचं स्वतःचं नाव तिथं आहे. याचा अर्थ या टेकडीपर्यंत जाण्याची मजल या राजामध्ये होती, हे कळावं म्हणून तिथं जाऊन आपलं नाव लिहायचं ठरवलं. टेकडी चढला आणि आता तिथं नाव लिहायचं. पण आश्चर्य असं झालं, तिथं नाव लिहायला गेला तर अगोदरच त्या टेकडीवर पुष्कळ नावं लिहिलेली होती. याचं नाव लिहायला जागाच नाही तिथं. अगोदरच एवढी नावं लिहिलेली होती, याचं नाव लिहायला जागा नाही. राजाला वाटायला लागलं काय करावं. राजाने काय केलं म्हणे, पहिलं एक नाव पुसून टाकलं आणि त्याच्यावर मग स्वतःचं नाव लिहिलं.
एका दगडाच्या पाठीमागून एक म्हातारा मनुष्य हसायला लागला. राजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाबा, का हसायला लागला? ते म्हटले, काही नाही, पहिलं नाव पुसलं आणि तुझं नाव टाकलं, आता इथून पुढं तुझ्यापासून ही परंपरा सुरू होईल, पहिली नावं पुसायची आणि स्वतःची नावं टाकायची, बाकी काही नाही म्हटले, ही परंपरा तुझ्यापासून सुरू होईल. मानाच्या मागं मनुष्य लागला, दंभाच्या मनुष्य मागं लागला. याचं कारण मन प्रवृत्तीने ग्रस्त झालं. आणि सरते शेवटी सांगतात, लोभ. काल आपण त्याच्यावर बोललो, लाभाची असोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जायचा. हे मन आणि प्रवृत्ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हा हे पुत्रांची नावं सांगितली. मोह आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दंभ आहे. काही मुली आल्या, कोणत्या? आशा, कल्पना, तृष्णा, भ्रांती, इच्छा, वासना या मनामध्ये निर्माण झाल्या. मन जेव्हा प्रपंचाच्या अनुषंगाने प्रवृत्तीत येतं तेव्हा मन आशायुक्त बनतं. आणि मग भागवताला सांगावं लागलं, आशा याम परमम दुःख नैराश्यम परमम सुख. ज्ञानोबारांना मांडावं लागलं, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो दैन्यत्वे दुर्भगत्व. मांडावं लागलं. कुठल्या ना कुठल्या पदार्थाची आशा निर्माण होत गेली. कल्पना, मनामध्ये कल्पना निर्माण होऊ लागल्या. मी अनेक वेळेला सांगत असतो, एक मानसशास्त्रातलं वाक्य आहे. आम्ही कॉलेजमध्ये सायकॉलॉजी आम्हाला जी आमच्या शिक्षकांनी शिकविली तेव्हा आमचे सर असं म्हणायचे की वस्तूबद्दल निर्माण झालेली ममत्वाची कल्पना माणसाला दुःख देते. कल्पना दुःख देते. म्हणून तर नामदेवरांना सांगावं लागलं, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. हे कोणे काळी शब्दाला फार मोठी अंडरलाईन करा. कोणे काळी या शब्दाचा अर्थ आहे अनुकूल काळ झाला अथवा प्रतिकूल काळ झाला, कल्पनेची बाधा होऊ नये. कल्पनेची बाधा, कल्पना. मानसशास्त्रातून एक उदाहरण असं दिलं जातं, एक शिष्य एका गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी, फार मोठं दुःख भोगायला लागलो आहे, काय करू सांगा, या दुःखातून बाजूला पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, थांब, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो, तुला मी अगोदर एक उदाहरण देतो, तेवढं लक्षात घे. ते म्हणले, काय? काही नाही, कल्पना कर, तुला मी एका खोलीमध्ये घेऊन गेलो. तो म्हटला, बरं. कल्पना कर, तुला मी एका खुर्चीवर बसवलं. ऐका मानसशास्त्राच्या भूमिका कशा आहेत. तो म्हटलं, बरं. कल्पना कर, तुला ज्या खुर्चीवर बसवलेल्या आहे त्या खुर्चीवर एक तलवार बांधलेली आहे. तो म्हटला, बरं. कल्पना कर, तुला ज्या खुर्चीवर बसवलेलं आहे तुझ्या डोक्यावरती तलवार बांधलेली आहे आणि त्या तलवारीला बांधलेली जी दोरी आहे ती हळूहळू तुटायला लागलेली आहे. तो म्हटला, बरं. गुरुजींनी विचारलं, तुला खोलीमध्ये घेऊन गेलो, एका खुर्चीवर बसवलं, तुझ्या डोक्यावर तलवार बांधलेली आहे, त्या तलवारीची डोळी हळूहळू तुटायला लागलेली आहे, मला सांग तू काय करशील? तो म्हटला, मी ताबडतोब खुर्ची सोडेल, भले ती कोणची का असेना, ताबडतोब सोडेल. म्हटला, नाही, तुला खुर्चीवरनं उठता येत नाही, कल्पना कर, तुझे पाय बांधलेले आहेत, काय करशील? तो म्हटला, मी हातानं पायाच्या दोऱ्या सोडेल आणि लगेच ताबडतोब उठून जाईल. नाही, कल्पना कर, तुझे हातही बांधलेले आहेत, काय करशील सांग? तो म्हटला, मी ओरडेल, कोणाला तरी हाक मारेल, मला हे हातपाय सोडा असं म्हणेल. नाही, कल्पना कर, तुझं तोंडही बांधलंय, काय करशील? आता मात्र तो अस्वस्थ झाला. खोलीमध्ये गेलोय, खुर्चीवर बसवलंय, हात बांधलेले आहेत, पाय बांधलेले आहेत, तोंड बांधलेले आहे, डोक्यावर तलवार आहे, दोरी तुटायला लागली आहे, कधी तलवार डोक्यात पडेल सांगता येत नाही. तो अस्वस्थ झाला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी, मला कळेना मी काय करू? गुरुजींनी सांगितलं, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, बाकी काही करू नको. कळलं का? बघा आता ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ. मी कल्पना कर म्हटलोय, ही कुठं खरं आहे? हे कल्पना कर म्हटलोय ना, कल्पना आहे, ही डोक्यातून बाजूला काढ. आता पुढचं माझं वाक्य नीट ऐका. तसं जगामध्ये राहत असताना माणसाला दुःख वाटायला लागतं. एक काम करा, जगात राहून सुद्धा जग ही एक कल्पना आहे असं समजलं की जगात राहून जगाचं दुःख होत नाही, जगाच्या या दुःखाच्या पलीकडे जीव पोहोचतो आणि ती स्थिती प्रसन्नतेची असते. ती स्थिती प्रसन्नतेची असते. मनामध्ये निर्माण झालेली, प्रवृत्तीने निर्माण झालेली ही कल्पना माणसाला दुःखाला जन्म देते. आशा दुःखाला जन्म देते. भ्रांती दुःखाला जन्म देते. मनातच निर्माण होते ही भ्रांती. जरा वेदांताचा विचार करा. एक मी कल्पना म्हणून मानसशास्त्रातला विचार सांगितला, मी मोह म्हणून तुम्हाला व्यवहारातला विचार सांगितला. थोडा वेदांतातून विचार करा. भ्रांती, मी कालही बोललो होतो, भ्रांती शब्दाचा अर्थ आहे अतस्मिन तत्बुद्धी ही अद्यासहा, तसं नसताना तसं वाटणं, ही भ्रांती आहे. ही भ्रांती 5 पद्धतीची सांगितली. एक भेदभ्रांती, कर्तृत्व भ्रांती, विकार भ्रांती, संसर्ग भ्रांती आणि जगत सत्यता भ्रांती. 5 पद्धतीचा विचार केला आहे तत्त्वज्ञानाने. भेदभ्रांती, भ्रांती म्हणजे तसं नाही आणि तसं वाटणं,
हे अगोदर लक्षात घ्या. हे कुठं निर्माण होतंय? मनात. हे मनच निर्माण करतं. एखाद्या गोष्टीमध्ये भ्रांतीने पाहण्याची सवय कुठं येते? मनात. त्या भ्रांती शब्द जर लवकर नाही कळाला तर त्याला जोडून शब्द सांगतो. संशय कळतोय का बघा? संशय कुठे येतो? मनात. संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर, महाराजांचे शब्द आहेत. कधी कुठं संशय निर्माण होईल सांगता येत नाही. संशयाचं मोठं भूत आहे मानेवर बसलेलं. अहो कसंही गंमत अशी आहे, संशय असा विचित्र आहे. म्हणजे नवीन लग्न झालेली नवरी मुलगी घरी आली आणि काही कामानिमित्त दुपारी नेमकं शेजारणीकडे गेली आणि थोड्या वेळानं घरी आल्याबरोबर सासूने विचारलं कुठे गेली होती? म्हणले शेजारणीकडे. शेजारणीकडे गेली म्हटल्याबरोबर सासूने सुरू केलं, हे बघ तुला मी आत्ताच सांगते, तू नवीन आहेस, अजिबात शेजारणीकडे जायचं नाही. दुसरी गोष्ट, ती सांगते ती अजिबात ऐकायचं नाही. तिसरी गोष्ट, तिनं जे सांगितलेलं असतं ते सगळं खोटं असतं, कधी मनावर घ्यायचं नाही. आणि मग विचारलं, आता सांग काय म्हणत होती शेजारीन? सुनेने सांगितलं, शेजारीन असं सांगत होती, तुझी सासू फार चांगली आहे, पण तुम्ही म्हटलं ना ती खोटं बोलते. मान्य आहे. कळलं का बघा? किती गंमत आहे. किती संशय आमच्या मनात निर्माण होतात. कसे निर्माण होतात? का म्हणून संशय आमच्या कुठून येतात? आणि आज जी उद्ध्वस्तता चाललेली आहे समाजामध्ये त्याचं एकच कारण आहे संशय. थोडं मी आपल्यापेक्षा लहान आहे पण इथं सगळी जाणती मंडळी आहेत. आज प्रपंचातून जी बाजूला माणसाचा, आज मला सांगा ज्ञानोबारांचे ते शब्द लावायचे कुठं? आजी संसार सुफळ झाला गे माय, कुठं लावायचे? आज त्या संसाराची सुफळता दिसत नाहीये. आज कुटुंबामध्ये होत असलेलं विभाजन, मी थोडा एक शब्द थोडा कायद्याचं ज्ञान असल्यामुळे बोलतो. आज घटस्फोटाच्या वाढत असलेल्या केसेस फार मोठी शोकांतिका आहे. आज विवाह नावाचा एक संस्कार राहिलाय का नाही याच्यावर शंका येण्या इतपत आजचं जीवन समाजामध्ये उद्ध्वस्त होत चाललेलं दिसून येत आहे. अहो किती केसेस वाढायला लागल्या. कुठं आहे ती एकत्रित कुटुंब पद्धती? तरी मी म्हणतो आपण त्या मानाने, म्हणजे मी आज तुमच्यापाशी आहे म्हणून बोलत नाही, माझी काही यूट्यूबची जुनी कीर्तनं काढून बघा. मी मुंबई पुण्याकडे गेल्यानंतर थोडंसं आणखीन धाडसाने बोलतो की एकत्रित कुटुंब पद्धती जर बघायची असेल तर आमच्या मराठवाड्यात या. आणखीन धाडसानं बोलतोय. आजही आहेत आणखीन काही कुटुंब आपल्याकडे आहेत आज त्या पद्धतीची. पण आपण जसं जसं तिकडं जाल, कुठं आहे हो एकत्रित कुटुंब पद्धती? म्हणजे काय? पती पत्नी भाऊ बहीण हे सगळे एकत्रित राहणं, याला एकत्रित कुटुंब पद्धती. आता तसं नाही. मी तर आता या विचारावर आलोय, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं, एकत्रित कुटुंब पद्धती. या विचारावर आलोय मी आता. तुम्ही जगावर आमच्यावर उपकार केले, तुम्ही दोघं एकत्रित राहिला बाबा. काय नको नको त्या आज संस्कृतीचं होत असलेलं जे काही विडंबन आहे पाहवत नाही आज. काय नको नको त्या आज लिव्ह इन रिलेशनशिप हा काही प्रकार आहे? याला काही मान्यता आहे? याला काही आध्यात्मिक आधार आहे? याला काही संस्कृतीचा आधार आहे? काय म्हणून आपण करतोय नाही लक्षात येत आपल्या. शिक्षण मान्य आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे, शिक्षण आणि संस्कार. पूर्वी इथं जुनी मंडळी बसलेली आहेत. मला सांगा तुमच्या काळामध्ये शिक्षण 4वी 7वी, जुनी मॅट्रिक 11वी संपलं, पण संस्कार होते. कसं बोलावं, काय बोलावं, कसं राहावं हे संस्कार होते. आता शिक्षण खूप झालं, MBBS आहे, LLB आहे, LLM आहे, खूप झालं शिक्षण, परंतु संस्कार राहिले नाही. माझे वडील एक वाक्य मला सांगत असतात, माझ्या कानावर माझ्या हृदयावरती कोरलेली वाक्य आहेत. आमचे वडील आम्हाला सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. लक्षात घ्या. मान्य आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे. आजच्या काळाला शिक्षण पाहिजे, मान्य आहे. शिक्षणाने बुद्धी आमची प्रगल्भ होते आहे, मान्य आहे. पण याचा अर्थ संस्कार नाही असं नाही. ते शिक्षण संस्कारमयच पाहिजे. संस्कार ही त्या जीवनाची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आज होत असलेलं कौटुंबिक जीवनामधले जे कलह जर पाहिले तर याला कुठंतरी एका अध्यात्माच्या स्पर्शाची गरज आहे, ज्याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफिकली टच म्हटलं जातं. तो फार आवश्यक आहे. साने गुरुजींचं भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक वाचा आणि त्याच्यातलं एक वाक्य मात्र अगदी महत्त्वाचं करून ठेवा. अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती, तिचं नाव भारतीय संस्कृती. हिचा पाया अध्यात्माचा आहे, हिचं बेसमेंट अध्यात्माचं आहे. त्या दृढ निष्ठेने चालणारी ही संस्कृती आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण फक्त धावतं देतो. स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, सर्वधर्म परिषदेला उपस्थित झाले, तेव्हा
कोणत्या धर्मातून आलात? हिंदू धर्माकडून. कोणता धर्मग्रंथ आहे? भगवद्गीता. त्या ऑफिसरनी सर्व ग्रंथांच्या खाली ती गीता ठेवली म्हणे आणि विचारलं, तुमची गीता खाली ठेवली आहे, कोण बघत नाही आहे, काय तुमचं मत आहे? स्वामीजींनी सांगितलं, गीता नावाचा ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला, हे खूप बरं केलं, कारण इमारतीचा पाया भक्कम लागतो. माझी गीता म्हणजे पाया आहे या सगळ्या धर्माचा. एवढ्यावर तो थांबला नाही, त्यांनी काय केलं, तो ग्रंथ मधून खालून काढला आणि मध्ये ठेवला म्हणे. आणि मग स्वामीजींना विचारलं, मध्येच ग्रंथ ठेवला आहे, आता काय बोलणं आहे तुमचं, बोला. इकडं तिकडं कुणाला दिसत नाही, काही नाही, काय म्हणणं आहे? स्वामीजींनी सांगितलं, गीता मध्ये ठेवले, हे खूप बरं केलं, कारण हृदय मध्येच असतं, इकडं तिकडं कुठं नसतं. माझी गीता म्हणजे सगळ्या ग्रंथांचं हृदय आहे, सगळ्या धर्माचं हृदय आहे. अहो, त्याला स्वामीजींना राग येईना म्हणून त्याला राग यायला लागला, ही परिस्थिती आहे त्यांची. आणि त्यांचं आपण अनुकरण करायला लागलो आहे. त्यांनी तो ग्रंथ मधूनही काढला आणि वर ठेवला आणि मग म्हटला, स्वामीजी ग्रंथ वर ठेवला आहे, कधी पडेल, कोण घेऊन जाईल सांगता येत नाही, आता काय तुमचं मत आहे? स्वामीजींनी सांगितलं, ग्रंथ वर ठेवा, हे खूप बरं केलं, कळस मंदिरावरच असतो, इकडं तिकडं कुठं नसतो म्हटले. गीता खाली ठेवली, पाय आहे. भगवद्गीता मध्ये ठेवली, हृदय आहे. भगवद्गीता वरती ठेवली, कळस आहे. भगवद्गीता नावाच्या ग्रंथाची जागा बदलली, पण स्वामीजींच्या अंतःकरणातली, मनातली गीतेविषयी जागा बदलली नाही. याला म्हणायचं आहे भारतीय संस्कृती. ही मनाची दृढनिष्ठता सांगितली आहे. मन जेव्हा या प्रवृत्तीने ग्रस्त होतं, तेव्हा मनामध्ये हे विकल्प निर्माण व्हायला लागतात, हे मोह निर्माण व्हायला लागतो, आशा निर्माण होऊ लागते, भ्रांती निर्माण होते. तसं नसून तसं वाटणं ही भ्रांती आहे, भेदभ्रांती. पहिली भ्रांती सांगितली, भेदभ्रांती. भेद नाही आहे, पण भेद वाटायला लागला. किती भेद, भेदाचं चिंतन किती आहे. खरं तर आता पुन्हा वेदांताकडे गेलो तर अवघड वाटेल, पण तुकोबरांचे प्रमाण देऊन जाईल. भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. काय तुकोबरांचं तत्त्वज्ञान आहे. तुकोबरांचं म्हणजे खरं तर आपल्या संस्कृतीचं आणि वारकरी संप्रदायाचं ते तत्त्वज्ञान आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. अरे भेद तर भ्रमच आहे, पण अभेदाला सुद्धा भ्रम म्हणण्याची ताकद आमच्या ज्ञानोबा तुकोबरांच्या भाषेमध्ये दिसून येते. भेदाभेद, भेद भ्रम आहे. स्वगत भेद वेगळा, सजातीय भेद वेगळा, विजातीय भेद वेगळा, जीवजीवाचा भेद वेगळा, जीवजडाचा भेद वेगळा, जडीश्वराचा भेद वेगळा. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. मला सांगा, तो देश वेगळा, हा देश वेगळा, देशादेशात काय केला? भेद. देशात आल्यानंतर म्हणतो ते राज्य वेगळं, हे राज्य वेगळं, राज्यात भेद. राज्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा जिल्हा वेगळा, आमचा जिल्हा वेगळा, जिल्ह्यात भेद. जिल्ह्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचा तालुका वेगळा, आमचा तालुका वेगळा, तालुक्यात भेद. तालुक्यात आल्यानंतर म्हणतो त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं, गावागावात भेद. गावात आल्यानंतर म्हणतो त्यांची गल्ली वेगळी, आमची गल्ली वेगळी, त्या गल्लीचा सप्ता, या गल्लीचा सप्ता, महाराज तेच चलू द्या, भेद. गल्लीत आल्यानंतर म्हणतो त्यांचं घर वेगळं, आमचं घर वेगळं, घराघरात भेद. घरात आल्यानंतर म्हणतो ते वेगळे, आम्ही वेगळे, मध्ये प्लायवूड आहे, आमच्यात भेद. आमच्या शरीराच्या ठिकाणी किती भेद केला. एकाच देहाच्या ठिकाणी हात वेगळे, कान वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. मी आपल्याला साधा परळीकरांना प्रश्न विचारतो, हात उजवा आहे आणि हात डावा आहे. घरातील वस्तू जर एखादी डाव्या हाताने उचलली तर घरातील वडीलधारी माणसं म्हणतात, डावा हात लावू नको, चांगलं नसतं, ठेव खाली. डावा तरी याचाच आणि उजवा तरी याचाच. डाव्या उजव्यातलाच भेद गेला नाही. प्रवचनात म्हणायला लागला, विष्णुमय जग कसं जमेल हे? भेदभ्रांती. मनामध्ये प्रवृत्ती आली, भेदभ्रांतीला जन्म दिला. कर्तृत्व भ्रांती, मी केलं हे म्हणणं, कर्तृत्व भ्रांती. विकार भ्रांती, माझेपणा. मी विनोदाने उदाहरण देत असतो. हार गळ्यामध्ये घालत असताना, आता मला नितीनजींनी हार घातला, पण हार घालत असताना त्यांना समजा वाटत असेल हार माझा आहे, मी 100-200 रुपये खर्च करून आणलेत, पण महाराजांच्या गळ्यात घालतोय. त्यांना वाटत होतं हार त्यांचा आहे. माझ्या गळ्यात पडल्यानंतर मला वाटायला लागलं हार माझा. माझ्या गळ्यात येत नव्हता त्यावेळेस त्यांना वाटायचा हार त्यांचा. माझ्या गळ्यात पडल्यानंतर मला वाटायला लागलं हार माझा. आता तुम्ही हाराला विचारा, तुम्ही त्यांचा का यांचा? तो म्हणतो मी त्यांचाही नाही, यांचाही नाही, मी माझाच आहे. उगे हे माझं म्हणायला लागलेत. मी त्याचाही नाही, मी याचाही नाही. पण निर्माण झालेला विकार भ्रांती, संसर्ग भ्रांती. संसर्ग म्हणजे संबंध. तुकोबरांचे शब्द आहेत, कोणाचा कोणाशी नगडे संबंध. बऱ्याचदा सहज हे निर्माण होऊन जातं. एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे अभ्यास केला, 12 वर्ष अभ्यास केला, गावाकडे आला. गावाकडे आले की तिथे लोकांनी त्यांना असं व्यासपीठ दिलं, प्रवचन करायला लागले. लोक पुढं ऐकायला बसली. असं वाटायला लागलं की मी इथं प्रवचन करतोय, मी गुरु आहे, हे सगळे माझे शिष्य आहेत.
काही दिवसानंतर भेटायला गुरुजींकडे गेला. गुरुजींकडे गेल्याबरोबर गुरुजी व्यासपीठावर होते, हे खाली बसले. तिथं त्याला वाटायला लागलं मी शिष्य आहे, हे माझे गुरु आहेत. गावाकडे गेला, पुन्हा व्यासपीठ मिळालं, त्याला वाटायला लागलं मी गुरु आहे, हे शिष्य आहेत. त्याच्या एके दिवशी डोक्यामध्ये गोंधळ असा झाला, मी माझ्या गुरुजींच्या संबंधात गेलो की मी शिष्य असतो, आणि माझ्या शिष्य लोकांच्या संबंधात गेलो की मी गुरु असतो. मग माझ्या शिष्य लोकांच्या संबंधात गेलो तो मी गुरु असतो, तो मी, का माझ्या गुरुजींच्या संबंधात गेल्यानंतर मी शिष्य असतो, तो मी. मग मी नेमकं गुरु आहे का मी नेमकं शिष्य आहे? कारण मी कधी गुरु आहे असं मला वाटतं आणि कधी मी शिष्य आहे असं मला वाटतं. त्यानं आपल्याच गुरुजींना विचारलं, गुरुजी माझ्या शिष्य लोकांच्या संबंधात गेलं की मी गुरु असतो आणि तुमच्या संबंधात गेलो की मी शिष्य असतो, मग मी गुरु आहे का मी शिष्य आहे? गुरुजींनी सांगितलं, तो संबंध बाजूला काढ, तू गुरुही नाही, तू शिष्यही नाही, तूच आहे, बाकी कुणीच नाही. याला तत्त्वम असि असं म्हटलं जातं. मग अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, मग एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमानं घली मन. ही सगळी प्रमाणं किंवा ही उपनिषदातली वाक्य आपल्या डोळ्यासमोर येतात. संसर्ग नसताना निर्माण झालेली भ्रांती. आणि शेवटचा मुद्दा सांगितला, जगत सत्यता भ्रांती. जगत सत्य नसताना सत्य वाटणं ही एक भ्रांतीच आहे. आणि या भ्रांतीचा जन्म जिथं होतो ते मन प्रवृत्तीग्रस्त होतं तेव्हा. आणि मग या मनाच्या ठिकाणी प्रवृत्तीमुळे निर्माण झालेला जो मोह आहे, या मोहाचं मनावर अधिराज्य गाजवावं अशी जेव्हा इच्छा निर्माण होते, तेव्हा त्या मोहाला विवाह करावा असं त्या प्रवृत्तीला वाटायला लागतं. कारण प्रवृत्ती आई आहे. प्रवृत्ती या मोहाची कोण आहे? आई आहे. मग आई असलेल्या त्या प्रवृत्तीला वाटायला लागलं की आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मोहाचं लग्न झालं पाहिजे. कारण बायांना आपल्या पोराचं लग्न व्हावं लवकर याची फार गडबड असते, सुनमुख पाहावं याची फार गडबड असते. म्हणले मग आता ते लग्न केलं पाहिजे. म्हणले आता लग्न करायचं आहे. हो, मोहाचं लग्न करायचं याचा अर्थ मोहाचा विवाह करायचा हे जरी रूपक वाटत असलं तरी मनामध्ये असलेली जी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीमध्ये निर्माण झालेला जो मोह आहे, या मोहामुळे झालेली मनाची जी दयनीय स्थिती आहे, या दयनीय स्थितीलाच म्हटलं जातं अप्रसन्नता. ऐका, ही जी दयनीय स्थिती आहे, मी दयनीय स्थिती हा मुद्दाम शब्द वापरतो. याचं कारण असं आहे की आपल्याकडं झालेली ही जी स्थिती आहे, दोलायमान स्थिती आहे. कोणत्याच गोष्टीमध्ये कधी कधी लोक म्हणतात नाही हो मन रमना म्हणतात, कधी कधी लोक बोलताना म्हणतात मन रमेना, म्हणजे नेमकं काय? किंवा कधी कधी लोक म्हणतात मन अस्वस्थ झालंय, म्हणजे नेमकं काय? कधी कधी आपल्याकडे शब्द देतो फार उदास वाटायला लागलंय, म्हणजे नेमकं काय? हे औदासीन्य, ही अस्वस्थता निर्माण होण्याची कारणं मनामध्ये निर्माण झालेल्या या षड्विकारांमध्ये आहे. याची कारणं म्हणजे हे आहे, ही मनातली प्रवृत्ती या सगळ्यांना जन्म देते. या मोहाचा विवाह करायचा म्हटले कोणाच बरोबर करायचा? भुली नावाच्या एका मुलीबरोबर केला असं म्हटलं आहे. याचा अर्थ मोह काय करतो तर विषयाकडे जीवाला भुलायला कारण ठरतो. मी महाराजांचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव. हे जे महाराजांचे शब्द आहेत. विषय ओढी भुलले जीव, विषयाला पाहिलं की जीव भुलतो. याचा अर्थ काय? त्या विषयाला पाहिलं की ती इंद्रिय या जीवाला तिकडं आकृष्ट करतात. त्या विषयाकडे पाहिलं की निघतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ज्ञानेश्वर महाराजांनी असं चिंतन केलंय, एका विषयामध्ये एक जीव गुंतला त्याला मरावं लागलं. आता मोठं चिंतन आहे ते. शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण गुंतलं त्याला मरावं लागलं. स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती गुंतला त्याला मरावं लागलं. रूप नावाच्या विषयामध्ये कीटक म्हणजे तो पतंग गुंतला त्याला मरावं लागलं. रस नावाच्या विषयामध्ये तो मासा गुंतला त्याला मरावं लागलं. गंध नावाच्या विषयामध्ये भुंगा गुंतला त्याला मरावं लागलं. बरोबर आहे. म्हणजे एका विषयामध्ये एक जीव गुंतला त्याला मरावं लागलं. ज्ञानोबा कैमुतिक न्यायाने बोलतात, पाचही विषयामध्ये गुंतलेल्या मनुष्य नावाच्या जीवाचं काय होत असेल? कैमुतिक न्यायाने बोलतात. कारण विषयाकडे धाव चाललेली आहे. आणि मग या विषयाकडे या मोहामुळे, प्रवृत्तीमुळे झालेली दयनीय स्थिती. काय करावं लागेल? मनावर अधिराज्य होऊ लागलं ते मोहाचं. आता पुढचा विषय असा आहे की मन जेव्हा प्रवृत्तीग्रस्त होतं तेव्हा येणारी अप्रसन्नता इतक्या अंगाने मी आपल्यासमोर मांडली. आता या प्रवृत्तीला घालून मनातला मोह निवृत्त करण्याकरिता गरज आहे ती निवृत्तीची.
आता आपण करत असलेला निवृत्ती शब्दाचा अर्थ म्हणजे व्यवहारामध्ये आणि मला मानसशास्त्रातून सांगावा लागणारा निवृत्तीचा अर्थ याच्यामध्ये फरक आहे. निवृत्ती या शब्दाचा अर्थ सगळं सोडून देणं याला निवृत्ती म्हणत नाही आहेत, याला निवृत्ती नाहीत म्हणत. बऱ्याचदा असं लोक आमच्याकडे म्हणतात सगळं सोडून देणं याला निवृत्ती म्हणतात. नाही असं होत. कर्मयोगाच्या माध्यमावर असलेली निवृत्ती मला सांगायची आहे, ज्ञानयोगाच्या अधिष्ठानावर असलेली निवृत्ती मला सांगायची आहे, भक्तियोगाच्या अधिष्ठानावर असलेली निवृत्ती मला सांगायची की जी मनात निर्माण होते. कारण त्या निवृत्तीच्या मुलाचं नाव आहे निजबोध. आता ऐका, मनापासून जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीपासून ज्याचा जन्म झाला आहे तो मोह आहे, आणि मनाच्या ठिकाणी असलेली जी निवृत्ती आहे त्या निवृत्तीच्या ठिकाणी जन्म झालेला जो आहे त्याचं नाव आहे निजबोध. विवेक, वैराग्य आणि निजबोधाचा विचार आपल्याला करायचा आहे. एक विवेक आहे, निवृत्तीचा जो मुलगा सांगितला जातो त्याचं नाव आहे विवेक, दुसरा सांगितला जातो वैराग्य, तिसरा सांगितला आहे भाव आणि चौथं सांगितलं आहे निजबोध. याचा अर्थ मन नावाचा हा राजा, त्याच्या ठिकाणी असलेल्या दोन पत्नी, एक प्रवृत्ती एक निवृत्ती. प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह आणि इकडं निवृत्तीपासून निर्माण झालेला निजबोध. आता मन जेव्हा प्रवृत्तीग्रस्त होतं आहे तेव्हा मनाच्या ठिकाणी अप्रसन्नता आहे. मग ही अप्रसन्नता घालवायची असेल तर मनाच्या ठिकाणच्या प्रवृत्तीचा नाश करून निवृत्तीला आणावं लागणार आहे, आणि निवृत्तीला आणूनही त्याच्या ठिकाणी निजबोधाची स्थापना करावी लागणार आहे. याचा अर्थ मोहाची निवृत्ती करून निजबोधाची स्थापना केली की मग जी मनाची स्थिती होणार आहे त्याचं नाव आहे मन करा रे प्रसन्न. त्याचं नाव आहे ती जी स्थिती येते ती निजबोधाच्या स्थिती. आता प्रश्न असा आहे की हे मोह निवृत्त, मोह जाणं आणि निजबोधाची स्थापना होणं. मग आता मनाच्या ठिकाणी असलेली जी निवृत्ती आणि त्या निवृत्तीपासून झालेला निजबोध, या निजबोधाची इथं कारण असं आहे. आता ऐका, एक दोन वाक्य बोलून थांबणार आहे. मन जेव्हा मोहग्रस्त होतं तेव्हा हे मन दोलायमान होतं, मन अस्वस्थ होतं, मन उदास होतं, मन चंचल होतं. बरोबर आहे. हे सगळी मनाच्या चंचलतेचं कारण मनामध्ये असलेला मोह, मनाच्या औदासिन्याचं कारण मनामध्ये असलेला मोह, मनुष्याच्या अस्वस्थतेचं कारण मनामध्ये असलेला मोह, मनुष्याच्या दुःखाचं कारण मनामध्ये असलेला मोह, मनुष्याच्या दयनीय अवस्थेचं कारण मनामध्ये असलेला मोह, मनुष्याला कधी कधी काय करावं काय करू नये अशी जी स्थिती येते, ज्याला टू बी ऑर नॉट टू बी म्हटलं जातं, ही स्थिती येण्याचं कारण सुद्धा मनामध्ये असलेला मोह. ते आपल्याकडे अर्जुनाचं वर्णन दिलं, वपू काळे सरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नावच आहे आपण सारे अर्जुन. वपू काळेंचं पुस्तक आहे आपण सारे अर्जुन. त्याने असं सांगितलं आहे आपण सारे अर्जुन, कारण क्षणाक्षणाला आपला अर्जुन होतो. हे करू का न करू असं म्हटलं की अर्जुन झाला ना, करू का नको, प्रवचनाला जाऊ का नको, झाला की अर्जुन. किती अर्जुन व्हायला वेळ लागतो. याचा अर्थ ही मनाच्या ठिकाणी असलेली स्थिती. त्या शेक्सपियरचं एक वाक्य आहे, एका ठिकाणी माझ्या वाचण्यात आलं, त्यांनी फार छान सांगितलं आहे. शेक्सपियर असं सांगतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्याचा आहे, पण माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांना शत्रू आहे म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाही, माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. हा विचार पहा. म्हणून एका बाजूला प्रवृत्तीतून झालेली स्थिती आणि एका बाजूला निवृत्तीतून आलेली स्थिती. मग आता प्रश्न पडतो, हे मोह जाऊन इथं निजबोधाची स्थापना करायची आहे, त्याच्याशिवाय प्रसन्नतेकडे जाता येणार नाही. हा मोह अप्रसन्नतेचं कारण आहे आणि निजबोध हे प्रसन्नतेचं. मी निजबोध शब्दाचे अर्थ सांगणार आहे, विवेक शब्दाचे अर्थ सांगणार आहे, वैराग्य शब्दाचा अर्थ सांगणार आहे, भाव या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. म्हणजे मनाच्या प्रसन्नतेकरिता अन्य न काही न करता मनातच असलेली जी निवृत्ती, तिथंच असलेल्या विवेक वैराग्य आणि भाव आणि निजबोधाला फक्त जागृत करणं गरजेचं आहे. आता प्रश्न पडतो, कुणीतरी विचारेल की मनाच्या ठिकाणचा मोह जावा आणि तिथं निजबोधाची स्थापना झाली की प्रसन्नता येणार आहे, पण त्या निजबोधाची स्थापना करण्याकरता काय करावं लागणार आहे? वैद्यनाथ भगवंतांनी सांगितलं ते उद्या सांगायचं आहे असं त्यांनी सांगितलं मला. मी नाही, काय करावं लागणार आहे त्याच्याकरता, कारण आपण एका स्थितीवर आलो ना.
आता आमचा प्रश्न आहे की हे मान्य आहे, आम्हाला ते कळालं आहे, मन प्रसन्न करून घेण्याकरिता काय करायचं आहे, तर निजबोधाची स्थापना करायची आहे, विवेकाची स्थापना करायची आहे, वैराग्याची स्थापना करायची आहे, भावाची स्थापना करायची आहे. पण ते करण्याकरिता काय करावं लागणार आहे, त्याची काही संगती लावता येते का, त्याचा एक विचार करायचा आहे. कारण हा महत्त्वाचा विचार मला का सांगायचा आहे, उद्या आपलं समारोपीय प्रवचन आहे, आपली 3 दिवसाची प्रवचनमाला आहे. त्याच्यात काल मी थोडा विषय प्रवेश केला, आज विषयाचा थोडा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि उद्या मला या विषयाचा समारोप करायचा आहे. मन करारे प्रसन्न याच्यामध्ये करा शब्दाच्या अनुषंगाने उपदेशाचा विचार मी काल सांगितला. आज थोड्या मनाच्या ठिकाणी जी अप्रसन्नता येते त्याच्या काही कारणांचा विचार केला आणि आज उद्या आपल्याला मन प्रसन्न करण्याकरिता ज्या निजबोधाची गरज आहे त्याची काय संगती लावता येते याचा विचार करून मग मन करारे प्रसन्न या विषयाला थोडासा माझ्या अल्पमतीने जितका न्याय देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. उद्या आपल्या या प्रवचनमालेची सांगता म्हणजे समारोपीय सत्र आहे. वैकुंठवासी अण्णा आणि आईंच्या पुण्यस्मरणानिमित्त भंडारे परिवार आणि आपण सगळे, खरं तर मी कालही बोललो की आपण एवढी मोठी मंडळी आहात की आपण ऐकावं मी सांगावं एवढा मी अजिबात मोठा नाही आहे. परंतु आज संख्या जर बघितली तर या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहामध्ये बसायला जागा नाही, इतके आपण सगळेजण सुज्ञ श्रोते. म्हणजे गर्दी आणि दर्दी एकत्रित बघायला फार कमी ठिकाणी मिळतं. बऱ्याच ठिकाणी गर्दी लाखोनी असते पण ऐकणारं कोणीच नसतं. परंतु इथं ऐकणारीही तितकेच आहेत, गर्दीही आहे पण ऐकणारीही सुज्ञ श्रोते मंडळी आहेत. उलट आपण सगळे, मी कालही बोललो, आपण ऐकणं म्हणजे मी तर असं म्हणेल इतकी चांगली कसोटी भेटली आहे तर घासून घ्यायला काय हरकत आहे. म्हणून मी आपल्यासमोर जेवढा काही विचार मला या विषयाच्या संबंधाने मांडता येणं शक्य आहे तेवढा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. एका विशिष्ट मुद्द्यावर आज येऊन आपण थांबतो आहे. उद्या 5 ते 7 या वेळेमध्ये समारोप करणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन ज्या काही मला भावना या शहर आणि अण्णांच्या संबंधाने आणि मग विषयाच्या संबंधाने आणि आज समाजामध्ये त्या विषयाची काय गरज आहे या दृष्टीने काही विचार करता येईल त्याचं चिंतन आपण उद्या करू. आज इथंच थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरू बोधराज महाराज की. काही सूचना होतील मग पसायदान होईल आणि मगच आपण उठूया. 2 मिनटं फक्त. थांबा. हां, सप्रेम जय हरी. ज्यावेळी या आपला मी अधिक वेळ घेणार नाही, काळजी करू नका. ज्यावेळी या प्रवचनमालेविषयी प्राथमिक चर्चा झाली आमच्या घरामध्ये, त्यावेळी आमचे बंधू नितीन यांनी महाराजांची चर्चा झाली. आमच्या मनात असं होतं की आमच्या आई अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त एखादं कीर्तन ठेवावं आणि तो दिवस साजरा करावा किंवा त्यानिमित्त कीर्तन ठेवावं. परंतु महाराजांचं म्हणणं असं होतं की कीर्तनामध्ये मर्यादित वेळ असल्यामुळे एखाद्या विषयाचं विवेचन पूर्णपणे करता येत नाही आणि मग त्यामुळं प्रवचनच ठेवावं आणि प्रवचनमालाच ठेवावी असं त्यांनी सांगितलं. आणि मग महाराजांनी विषयांची यादी दिली की कुठल्या, म्हणजे एवढे महाराज लिबरल चांगले आहेत की महाराजांनी आम्हाला पर्याय दिले की या कुठले विषय ठेवायचे. म्हणजे महाराज कोणत्याही वेगवेगळ्या विषयांवर तितक्याच ताकदीनं बोलू शकतात. मग आम्हाला जे विषय दिले होते त्यातले अनेक कठीण विषय होते, त्यातल्या त्यात मी सोपा विषय घेतला आणि तो नितीनने मान्य केला आणि तो महाराजांनी मांडला. तरी आपल्याला एवढं छान ऐकायला मिळालेलं आहे हे आम्ही भाग्य समजतो. आपल्या मनाची अवस्था वेगवेगळे कशा असतात हे महाराजांनी खूप छान सांगितलं आहे. खरं म्हणजे मी हे सांगण्याचं, त्यांचं विवेचन करण्याचं माझी पात्रता नाही आहे. स्थितप्रज्ञ असण्यासाठी मनाची तयारी असली पाहिजे. मन आहे कुठे किंवा कसं आहे हे सांगता येत नाही. मनाची निवृत्ती व्हायला पाहिजे. मन चपल आहे, चंचल आहे. संकल्प आणि विकल्प, मनाची प्रवृत्ती आणि निवृत्ती. मी नुसताच रिटायर झालो याचा अर्थ निवृत्त झालो का हाही प्रश्न आहे. हे मलाही त्यांनी उपदेशून, म्हणजे कदाचित माझ्या दृष्टीने नाही पण जनरल सांगितलेलं की रिटायर झाला माणूस म्हणजे रिटायर म्हणजे मन निवृत्त झाला असं होत नाही. मन चपल आहे आणि चंचली आहे. आणि महत्त्वाचं सर्वात सांगितलं महाराजांनी की आत्मतत्वाची प्रचिती यायची असेल तर मन प्रसन्न पाहिजे. तर त्या मन प्रसन्नतेसाठी